नेतृत्व तेच असतं ज्यांना युवकांच्या मनामध्ये, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काय चाललंय, त्यांच्या खऱ्या मागण्या काय आणि ते पूर्ण करण्यासाठी कोणत्या माध्यमातून गेलं पाहिजे, त्यालाच आपण नेतृत्व म्हणतो आणि तोच खरा नेता असतो. जेव्हा निपुण सेतू योजना चालू करावी अशी कल्पना आमच्या मनामध्ये आली, खरं तर त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी होती की दैनिक भास्कर या वृत्तपत्रामध्ये एक बातमी आली होती आणि ती बातमी अशी होती की केंद्रामध्ये प्रतिभा सेतू पोर्टल नावाची योजना चालू झाली. ती बातमी मला कोणीतरी पाठवली, मी ती बातमी पाहिली आणि बातमी पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की जर केंद्रामध्ये अशा स्वरूपाची योजना आहे तर अशी योजना MPSC मध्ये का नसावी. मी स्वतः स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना 2 वेळा वेटिंग लिस्टमध्ये होतो आणि त्या वेटिंग लिस्टमधून परत नोकरीपर्यंत जाता आलं नव्हतं. ही खंत माझ्यासारख्याच्या मनामध्ये होती. तेव्हा माझ्या मनामध्ये आलं की ह्या मागणीसाठी सर्वात योग्य कोण. राहुल कुलकर्णी म्हणून एक पत्रकार आहेत, आपण त्यांना सगळ्यांना जाणतो. मी कुलकर्णी सरांना म्हटलं की सर, खूप महत्वाची मागणी आहे आणि ही मागणी मांडायची, कोणाला निवडलं पाहिजे. ते मला एका मिनिटात म्हटले की तुझ्याच तालुक्याचे आमदार आहेत. सध्या त्यांचा खूप महत्वाचा विषय ते मांडतायत पनीरच्या अनुषंगाने आणि अगदी परवा दिवशी तो विषय आमदार साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर लागू झाला. देशभर त्याची दखल घेतली. FSSAIने तो लागू केला आणि देशभर त्याची दखल घेतली. आपण सगळ्यांनी ते वृत्तपत्रामध्ये, TV चॅनल्सवरती पाहिलं होतं. त्याच्यानंतर मी किरणशी हे बोललो, म्हटलं की आपल्याला आमदार साहेबांकडे गेलं पाहिजे. आम्ही आमदार साहेबांपर्यंत पोहोचलो. त्या दिवशी त्यांचा तो कार्यकर्ता दरबाराचा दिवस होता. मुद्दामून बऱ्याच वेळ थांबलो, म्हटलं स्वतंत्र भेटलं पाहिजे. किरण, आम्ही त्यांना भेटलो. अविनाश सोबत होता आणि त्यांना सांगितलं की अशी अशी योजना आहे. त्यांना एका मिनिटामध्ये ती योजना क्लिक झाली, निपुण सेतूची. इतकी सुंदर योजना आहे म्हटली. साठे साहेब म्हणून त्यांचं सगळं काम पाहतात. मला म्हटले तुम्ही इथून उठा, साठे साहेबांकडे जा, त्याचा लगेच ड्राफ्ट बनवा आणि साठे साहेबांना सांगितलं की हे लगेच इन्वर्ट करा माझ्या लेटर पॅडवरती आणि मला द्या. 1 तासामध्ये तो ड्राफ्ट बनला होता. आम्ही साहेबांना तो दाखवला, तो चेक झाला आणि पुढच्या 4 ते 5 दिवसांनंतर साहेबांनी तो मुख्यमंत्र्यांकडे तो ड्राफ्ट दिला. सांगितलं की मुख्यमंत्र्यांना योजना आवडली आहे. मी म्हटलं झालं, सगळे आमदार असं करतात. आता होतंय का नाही माहीत नाही, कारण सर 2016 पासून किरण, मी, राणी इथे आहे, अविनाश, आम्ही सगळे या सगळ्या मागण्यांच्या अनुषंगाने, प्रवीण आहे, विष्णुभाऊ, आम्ही सगळे प्रयत्न करतोय आणि आम्हाला खूप सारे अनुभव आहेत. पण मंत्रिमंडळाच्या बैठकीचे डिटेल्स पाहत होतो आणि त्याच्यामध्ये दिसलं की इतके प्रवर्ग ऍड झाले, हे झालं आणि खाली दिसलं की निपुण सेतू योजना महाराष्ट्रामध्ये लागू करायला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. लगेच सरांना व्हॉट्सअपला पाठवलं, फोन केला, म्हटलं सर धन्यवाद आणि ही मागणी मान्य झाली. मला याच्यातून हा घटनाक्रम सांगण्यामागचं कारण असं की ती योजना लागू करण्याचं 100% जे श्रेय आहे ते आमदार साहेबांचं आहे, हे मला सांगायचं. अगदी आपण जो वन वे ट्रॅक जो म्हणतो ना, वन वे ट्रॅक, तो हा एकदम वन वे ट्रॅक होता. कुठलीही भाषणबाजी नाही, कुठलीही दिखावेगिरी नाही. योजना आवडली आणि सरांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले आणि ती लागू झाली. अशा आमदार महोदय आज आपल्यामध्ये आहोत. आपल्याला खरं तर आज 2 गोष्टी करायच्यात. या कार्यक्रमाचे 2 हेतू आहेत. त्यातला मुख्य हेतू आहे की त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणे आणि दुसरा आपला स्वार्थ त्याच्यामध्ये आहे की ह्या निपुण सेतू सारख्या जे धोरणात्मक योजना आहेत, अशा आणखीन 4-5 गोष्टी आपल्याकडे आहेत, 4-5 प्रश्न आपले आहेत, ते आपल्याला त्यांच्या आज गळी उतरवायचे. आणि मला गॅरंटी आहे की ते त्यांच्या एकदा आपण हातात दिलं की सर ते मार्गी लावणार आहेत, म्हणून आज आपण त्यांना पुण्यामध्ये बोलवलं. खरं तर हा सत्कार श्रीगोंद्यामध्ये करता आला असता, कृतज्ञता गळी उतरायचंय. साहेब, आमचा स्वार्थ आहे त्याच्या पाठीमागे, आमच्या महत्वाच्या योजना आहेत. मी किरणला विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन प्राथमिक स्वरूपात आपण फक्त आमदारांचं स्वागत करूया. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप आणि प्रास्ताविका किरण निंभोरे. आदरणीय आमदार विक्रमजी पाचपुते साहेब यांच्या सत्कार आणि सन्मान सोहळ्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि दादाही या सन्मान सोहळ्यासाठी आपल्या विनंतीचा मान राखून आले, त्याबद्दल दादांचे आभार तर मानतोच, परंतु आपल्या सर्वांचं आणि दादांचं स्वागत देखील करतो. खरं तर पार्श्वभूमी हे निलेश सरांनी सगळी सांगितलेली आहेच, परंतु ही पार्श्वभूमी सांगत असताना थोडंसं मागं जाणं देखील गरजेचं आहे, कारण आज आपण फक्त निपुण सेतूवरती बोलतोय. आज
अनेक जणांनी अनेक प्रश्न मांडले. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे दादा प्रश्न कमी नाहीयेत, प्रश्न खूप आहेत. जे रोज एक नवीन प्रश्न तयार होतो. परीक्षा जाहिरात आली की नवीन प्रश्नाला सुरुवात होते आणि या प्रश्नांना सुरुवात होत असताना अनेक जणांनी ते प्रश्न मांडले. परंतु आजचा आपला निपुण सेतूचा हा जो प्रश्न आहे हा खरं तर विद्यार्थ्यांना रोजगार देणारा आणि धोरणात्मक निर्णय आहे आणि याचा सर्व विद्यार्थ्यांच्या भविष्यावरती परिणाम होणार आहे. त्याच्यामुळे पुनश्च एकदा मी सर्वांना विनंती करेन की हा निर्णय ज्यांच्यामुळे झाला तर दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या. खरं तर आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचं कारण हे निलेश सरांनी सांगितलंय, परंतु हा फक्त सत्कार सोहळा किंवा सन्मान सोहळा नाहीये, हा एक संवाद सोहळा देखील असणार आहे. आणि याला आपण कोणी म्हणतं सत्कार सोहळा, वरती लिहिलंय सन्मान सोहळा, परंतु एक कृतज्ञता, आपण ज्याला कृतज्ञता म्हणतो, कृतज्ञ व्यक्त करण्याची ही जी संधी आपल्या सर्वांना मिळालेली आहे तो कृतज्ञता सोहळा हा आज असणार आहे. आणि कृतज्ञता का व्यक्त करायची, कारण आज आपल्याला रोजगार निश्चित मिळणार आहे. मागील 10 वर्षापासून आम्ही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी काम करतोय. एमपीएससी स्टुडंट राईट्स असेल किंवा वास्तव कट्टा असेल, निलेशनी जसं टीम सांगितली त्यातली काही अर्धी टीम समोर आहे. ही टीम मागील 10 वर्षापासून काम करते, विद्यार्थ्यांसाठी काम करते आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न हे सरकार दरबारी नेण्यासाठी प्रयत्न करते. परंतु आम्हाला कोण तिथं विचारणार आहे का, मंत्रालयात किंवा अधिवेशनात आम्ही प्रश्न मांडू शकतो का? तर प्रश्न मांडण्यासाठी आमचे प्रश्न ऐकून घेणारे काही लोकप्रतिनिधी आहेत आणि त्याच्यामध्ये दादा आहेत. आणि दादांनी खरं तर आज जर पाहिलं तर प्रत्येक जण दादा मतदारसंघाचा विचार करतो. माझ्या मतदारसंघाचा विषय असेल तर मी मांडतो, कारण तो मताचा प्रश्न असतो. दादा इथं समोर बसलेल्यांपैकी संपूर्ण महाराष्ट्र आहे हा, आणि आज तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न मांडला. जसं तुम्ही पनीरचा विषय मांडला तो संपूर्ण देशासाठी ग्राह्य धरला गेला आणि त्याचा फायदा देशाला झाला, तसा हा संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे आणि हा एक ज्वलंत प्रश्न होता. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण पाहतो की ज्या वेळेस स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी अडचणीत असतो त्यावेळेस कोणी ना कोणी त्यांच्या मदतीला धावून येत असतं. मग ते कुठल्याही स्तरातील असेल, जसे दादा धावून आले तसेच वेगवेगळ्या स्तरातील प्रतिनिधी असतील, समाजसेवक असतील, दानशूर व्यक्ती असतील, हे धावून येत असतात. दादा तुम्हाला सांगायला आवडेल की सध्या गॅसची टंचाई निर्माण झालेली आहे युद्धजन्य परिस्थितीमुळे, आणि हे जे सर्व स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत हे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी ग्रामीण भागातले आहेत. याच्यापैकी कोणी पुण्यातलं आहे का, प्रॉपर सिटीतलं, सदाशिव पेठेतलं? कोणीच नाही. हे सगळे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि दुष्काळी भागातील, ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आहेत. आणि हे विद्यार्थी दादा 2-2 रुपयाचा विचार करतात. परंतु गॅस टंचाईमुळे अनेक मेस बंद झाल्या, मेसचे रेट वाढले आणि त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे जेवणाचे हाल व्हायला लागले. त्याच्यामुळे काही दानशूर व्यक्तींनी, जसं की इग्नाइट अकॅडमी असेल, लोकसेवा अकॅडमी असेल, आमचं कुलदीप असेल, कुलदीप तर वर्षभरापासून जेवण देतोय, अशा लोकांनी दादा मोफत विद्यार्थ्यांना जेवण द्यायला सुरुवात केली आणि कुठलाही स्वार्थ न ठेवता. तर त्यांचा देखील सन्मान होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे दादा तुमच्या हस्ते त्यांचा सन्मान आज करायचा आहे. तो सन्मान देखील आज इथं असणार आहे. हा सन्मान कशासाठी असणार आहे दादा? हा सन्मान त्यांनी केलंय, त्यांनी सांगितलं की आम्ही करतोय, आमच्या मनाला चांगलं वाटतंय, आम्हाला मनशांती लाभते म्हणून आम्ही करतोय. परंतु यांचा सन्मान केल्याच्या नंतर आणखी 4 लोक ही मदतीची भावना घेऊन समोर येऊ शकतात, ही त्याच्या मागची भावना आहे. खरं तर आजचा हा कार्यक्रम आहे, हा संवाद कार्यक्रम आहे. दादा विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न असणार आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न हे तुम्हाला समजून घ्यायचे आहेत आणि त्याचा पाठपुरावा, जसं तुम्ही निपुण सेतूचा केला किंवा बाकी प्रश्नांचे तुम्ही पाठपुरावा करत असतात तसा पाठपुरावा तुम्हाला त्या प्रश्नांचा करावा लागणार आहे. कारण आता तुमची जबाबदारी वाढणार आहे, कारण हे विद्यार्थी खूप अपेक्षेने तुमच्याकडे आलेले आहेत आणि निश्चितच अपेक्षा आहे आणि विश्वास देखील आहे की तुम्ही या विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावाल. निश्चित हा कार्यक्रम संवादाचा कार्यक्रम असल्यामुळे थोड्याच वेळात विद्यार्थ्यांचे प्रश्न येतील आणि ते प्रश्न, आता प्रत्येक प्रश्न हा दादांना माहीतच असेल असं नाहीये, ते प्रश्न तुम्हाला समजून सांगायचे आहेत. त्याच्यावरती कसं सोल्युशन काढायचं त्याच्यावरती दादा नंतर विचार करून, डिस्कस करून त्या गोष्टी होतील. परंतु आजच्या संवाद या प्रोग्राममध्ये कोणीही स्पर्धा परीक्षा व्यतिरिक्त प्रश्न विचारू नका. नाही तर कोणीतरी विचारेल माझ्या गावाला 15 वर्ष झालं रस्ताच नाही, असे काही प्रश्न इथं विचारू नका. कार्यक्रम आपल्याला शांततेत पार पाडायचा आहे. तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रश्नाचं इथं सोल्युशन मिळेल. आज नाही मिळणार, पण याच्यानंतर
प्रत्येक एक प्रश्न हा सोडवला जाईल. त्याच्यामुळे मी पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. आणि अपेक्षांचा एक मंच होणार आहे आणि त्या आशा अपेक्षा आपल्या पूर्ण होणार आहे. आमदार साहेब आपल्यामध्ये आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की आमदार साहेबांचा आपल्याला आज सन्मान करायचा आहे, त्यांचा सत्कार करायचा आहे. तो सत्कार करण्यासाठी आम्ही विचार करत होतो की त्यांना नक्की काय दिलं पाहिजे आणि त्या सगळ्यातून आम्ही एक मोमेंटो सगळ्यांनी मिळून डिझाईन केला आणि तो मोमेंटो आपण आज आमदार साहेबांना देणार आहे. मी आपल्यामध्ये दीप्ती नायर मॅडम आहेत, त्यांना दादा आत्ताच म्हटले की साहेब ऐकायची सवय नाहीये, पण मला नक्की गॅरंटी आहे की पुढच्या येणाऱ्या काळामध्ये दादा साहेब असणार आहेत आणि आपल्याला सगळ्यांना त्यांना साहेबच म्हणावं लागणार आहे. मी दीप्ती नायर मॅडमांना विनंती करतो की त्यांनी त्या मोमेंटचं वाचन करावं. कृतज्ञता सन्मान सोहळ्याचा जो पहिला मोमेंटो आहे तो आहे आदरणीय आमदार श्री विक्रम बबनराव पाचपुते यांच्यासाठी, ज्यामध्ये आपण मजकूर हा दिलेला आहे की महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षार्थींच्या संघर्षाला समजून घेत त्यांच्या स्वप्नांना नवी उभारी देण्यासाठी निपुण सेतू योजनेच्या माध्यमातून आपण घडवून आणलेला ऐतिहासिक निर्णय हा केवळ धोरणात्मक बदल नसून हजारो कुटुंबाच्या आशा आकांक्षांना दिलासा देणारा आणि असंख्य अस्वस्थ विद्यार्थ्यांच्या भविष्याला नवी दिशा देणारा दीपस्तंभ आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या आपल्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाबद्दल आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी केलेल्या निस्वार्थ सातत्यपूर्ण प्रयत्नांबद्दल समस्त स्पर्धा परीक्षार्थींच्या अंतःकरणातून उमटलेल्या कृतज्ञतेची ही भावना सन्मानपूर्ण अर्पण. नेतृत्व तेच जे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना स्वतःचं ध्येय मानून त्याच्यासाठी लढतं. हा आहे आपला पहिला मोमेंटो. आणि कृतज्ञता सोहळा व विद्यार्थी संवाद या मोमेंटोला देण्यासाठी मी किरण निंभोरे सर, अविनाश सर आणि निंबाळकर सर यांना विद्यार्थ्यांच्या संवादाकडे कार्यक्रम घेऊन जाणार आहोत. सगळ्यात महत्वाचं दादा किरणने आत्ता सांगितलं की आत्ता युद्धाचं दिवस चालू होते, गॅसची टंचाई होती आणि याच्यामध्ये मेसवाल्यांसमोर अचानक मोठं संकट उभं राहिलं की कमर्शियल गॅस त्यांना भेटत नव्हता. अशा वेळी कोणीतरी मदतीचा हात समोर करणं आवश्यक असतं आणि तो मदतीचा हात बनून आपल्यातीलच काही शिक्षक, काही दानशूर व्यक्ती समोर आले. त्यामध्ये सगळ्यात पहिली सुरुवात जी केली ती इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून, इग्नाईट परिवाराच्या माध्यमातून ती सुरुवात झाली. आणि इग्नाईट परिवाराचे जे धनंजय कचाले सर आहेत त्यांनी या विद्यार्थ्यांना आपल्याला काही जेवण देता येईल का अशी भूमिका घेऊन काही फूड्स पॅकेट वितरित करण्याचं ठरवलं. साधारणपणे रोज 100च्या आसपास फूड्स पॅकेट इग्नाईट परिवाराच्या माध्यमातून वितरित केली जातात. आणि ज्या विद्यार्थ्यांना जेवण भेटत नाही, ज्यांच्या आर्थिक अडचणी आहेत, ज्यांची मेस बंद झाली, अशा विद्यार्थ्यांना अविरतपणे हे फूड्स पॅकेट वितरित केले जातात. तर मी इग्नाईट अकॅडमीचा पहिल्यांदा आपण त्यांना सन्मान देऊयात. मी इग्नाईट अकॅडमीचे इथे योगेश माने सर आणि संतोष पाटील सर आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं. त्यांच्यासाठी आपण मोमेंटो बनवलाय, त्याचं वाचन दीप्ती नायर मॅडम करतील. श्री धनंजय कचाले सर आज उपस्थित नसले तरी त्यांची टीम आपल्या बरोबर उपस्थित आहे आणि त्यांच्यासाठी हा मोमेंटो आहे. संकटात जो उभा राहतो तोच खऱ्या अर्थाने समाज घडवतो. पुणे शिक्षणाचं माहेरघर. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो विद्यार्थी स्वप्नांची ओझी घेऊन येतात, स्पर्धा परीक्षा, संघर्ष आणि यशाची आस मनात बाळगून. युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईने अनेक हॉटेल्स आणि खानावळी बंद पडल्या. परीक्षा अगदी दारात उभ्या असताना अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात भुकेचा प्रश्न उभा राहिला. त्या क्षणी आपण केवळ शिक्षक नव्हता, मार्गदर्शक नव्हता, तर हजारो विद्यार्थ्यांसाठी आधारवड बनला. गेल्या महिनाभरापासून कोणत्याही अपेक्षेशिवाय आपण हजारो विद्यार्थ्यांना मोफत, चविष्ट आणि पौष्टिक जेवण उपलब्ध करून दिलं. हे फक्त अन्न नव्हतं, तर त्यांच्या स्वप्नांना दिलेलं बळ आणि संघर्षाला दिलेली उभारी होती. आपण विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानच दिलं नाही,
तर अडचणीच्या काळात माणुसकीची ऊब दिली आणि समाजासमोर एक जिवंत आदर्श उभा केला. आपण उभारलेला हा पायंडा भविष्यातील असंख्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरेल. आपल्या निस्वार्थ सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करत सर्व स्पर्धा परीक्षार्थींच्या वतीने आपणास हे सन्मानपत्र अत्यंत आदरपूर्वक प्रदान करण्यात येत आहे. ज्यांच्या हातून अन्न मिळते त्यांच्यामुळेच स्वप्नांना जगण्याची शक्ती मिळते. आपली कार्य आणि आपली तळमळ आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी राहील. आपल्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा. यानंतर दुसरा महत्त्वाचा 2016 पासून धाराशिव जिल्ह्यातून एक कुलदीप आंबेकर नावाचा युवक या पुण्यामध्ये आला आणि पुण्यातला संघर्ष पाहिल्यानंतर त्याच्या डोक्यातून एक अफलातून आयडिया आली. आणि ती आयडिया अशी होती की फूड स्कॉलरशिप. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आपण खूप ऐकले, शैक्षणिक स्कॉलरशिप ऐकलं, पण ही एक अफलातून आयडिया आहे फूड स्कॉलरशिप. ज्या विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये जेवण भेटत नाही त्यांना जेवण द्यायचं. मग ते जेवण द्यायला कुलदीपकडे अजिबात पैसे नव्हते. मग कुलदीपने धोरण असं राबवलं की ज्यांच्याकडे पैसे आहेत त्या माणसांकडे, त्या दातृत्ववान हातांकडे मी जाईल आणि ज्यांना अन्न नाहीये त्यांचा डेटा घेऊन मी त्यांच्यापर्यंत जाईल. माझ्याकडे हे 10 विद्यार्थी आहेत, हे इतके हुशार आहेत, यांना तुम्ही जेवण देऊ शकता का? असं ज्यावेळेस कुलदीप लोकांना म्हणायला लागला तेव्हा अनेक हात पुढे आले आणि त्याच्यातूनच एक स्टुडंट हेल्पिंग हँड नावाची संस्था पुण्यामध्ये अस्तित्वात आली. मागच्या 7-8 वर्षापासून कुलदीप ही फूड स्कॉलरशिपची योजना अत्यंत सक्षमपणे पुण्यामध्ये चालवतोय. त्याच्या योजनेची दखल दादा मागच्या वर्षी आपल्या राज्याचे हायर एज्युकेशनचे मिनिस्टर चंद्रकांत दादा पाटलांनी घेतली आणि 100 मुलींच्या जेवणाची व्यवस्था चंद्रकांत दादांनी मुठे साहेबांच्या माध्यमातून कुलदीपला करून दिली. आणि मुठे साहेब आणि त्यांचा जिज्ञासा परिवार आणि वहिनी ज्या आहेत, तुम्ही त्या परिवाराशी खूपच संलग्न आहात दादा, त्यांच्या माध्यमातून 100 फक्त मुलींसाठीची ती योजना लागू केली. पुणे विद्यापीठ असन, SP कॉलेज असन, फर्ग्युसन कॉलेज असन, इथे 100 मुलींना जेवण येतं. त्यासोबतच इतर अनेक संस्था असतील, कंपन्या असतील, ते CSRच्या माध्यमातून स्टुडंट हेल्पिंग हँडना पैसे देतात आणि त्याच्या माध्यमातून कुलदीप त्यांची जेवणाची व्यवस्था करतो. साधारण 500 ते 550 आज फूड स्कॉलरशिपचे लाभार्थी आहेत ज्यांना 2 वेळचं जेवण भेटतं. तर कुलदीप आंबेकर आपल्यामध्ये आहेत, त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. त्यांच्या मोमेंटचं वाचन करावं असं मी दीप्ती नायर मॅडम यांना विनंती करतो. माननीय श्री कुलदीप आंबेकर, संस्थापक अध्यक्ष स्टुडंट हेल्पिंग हँड्स, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी आपण केलेले निस्वार्थ, अथक आणि प्रेरणादायी कार्य अत्यंत उल्लेखनीय व समाजासाठी दिशादर्शक आहे. ग्रामीण व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आपण उभारलेली स्टुडंट हेल्पिंग हँड्स ही चळवळ एक उपक्रम नसून ती हजारो स्वप्नांना आधार देणारी एक आशेची ज्योत आहे. फूड स्कॉलरशिप सारख्या अभिनव उपक्रमातून आपण हजारो विद्यार्थ्यांच्या पोटाची भूक भागवून त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला बळ दिले आहे. समाजातील दातृत्व वृत्ती असलेल्या व्यक्ती आणि गरजू विद्यार्थी यांच्यात सेतू बनून आपण उभा केलेला हा आदर्श समाजासाठी प्रेरणादायी आहे. आपल्या या अमूल्य योगदानाचा गौरव म्हणून स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या वतीने आपणास हे सन्मानपत्र सप्रेम सादर करण्यात येत आहे. जिथे मदतीचा हात पुढे असतो तिथेच हजारो स्वप्नांना उंच भरारी मिळते. आपल्या पुढील यशस्वी वाटचालीस दादा मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद दादा, धन्यवाद कुलदीप. तिसरा आणि शेवटचा सन्मान. खरं तर हा सन्मान आपण ज्यांचा करणार आहोत त्यांचा फक्त मला त्यांनी अन्नदानाचं काम केलं म्हणून सन्मान नाही करायचा. या सन्मानाचे सन्मार्थी आहेत ते तुमच्या सगळ्यांचे लाडके शिक्षक अप्पा हातनुरे सर असतील. माझे मित्र आणि विद्यार्थी चळवळी जे खूप अग्रेसिव्हपणे 2016 पासून काम करतायत ते अप्पा हातनुरे सर असतील आणि संतोष लोकसेवा परिवाराचे संतोष हातनुरे सर असतील. मागच्या अनेक वर्षांपासून ही सगळी मंडळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी झटतायत, त्यांचे प्रश्न सोडवतायत. पण परत एकदा जेव्हा जेवणाचा प्रश्न निर्माण झाला, मी आता सांगितलं तसं, तर तेव्हा परत एकदा लोकसेवा परिवार, लोकसेवा प्रकाशन,
साई डहाळे, अप्पा हातनुरे ही लोक समोर आली आणि त्यांनी या विद्यार्थ्यांसाठी जेवणाची व्यवस्था निर्माण केली. साधारणपणे रोज 200-250 विद्यार्थ्यांना दादा फूड पॅकेट रोज संध्याकाळी संभाजी शाळेमध्ये वितरित केले जातात. अगदी मोफत, कुठलाही लवाजमा न बाळगता या फूड पॅकेटचं वितरण केलं जातं आणि मागच्या अनेक दिवसांपासून ही प्रक्रिया सातत्याने चालू आहे. स्वखर्चातून विद्यार्थ्यांप्रती असणारी कृतज्ञतेची भावना समजून लोकसेवा परिवार हे काम करतोय. मी लोकसेवा परिवाराचे इथे साई डहाळे आणि संतोष हातनोरे आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं आणि त्यांच्या मोमेंटोचं वाचन मी मॅडमांना विनंती करतो की त्यांनी करावं. श्री अप्पा हातनुरे व साईनाथ डहाळे सर, संचालक लोकसेवा अकॅडमी पुणे. संकटात जो उभा राहतो तोच खऱ्या अर्थाने समाज घडवतो. पुणे शिक्षणाचं माहेरघर. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो विद्यार्थी स्वप्नांची ओझी घेऊन इथे येतात. स्पर्धा परीक्षा, संघर्ष, यशाची आस मनात बाळगून ते इथे येत असतात. युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईने अनेक हॉटेल्स आणि खानावळी बंद पडल्या. परीक्षा अगदी दारात उभ्या असताना अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात भुकेचा प्रश्न उभा राहिला. त्या क्षणी आपण केवळ शिक्षक नव्हतात, मार्गदर्शक नव्हतात, तर हजारो विद्यार्थ्यांसाठी आधारवड बनलात. गेल्या महिनाभरापासून कोणत्याही अपेक्षेशिवाय आपण हजारो विद्यार्थ्यांना मोफत, चविष्ट आणि पौष्टिक जेवण उपलब्ध करून दिले. हे फक्त अन्न नव्हते, तर त्यांच्या स्वप्नांना दिलेले बळ. त्यांना केवळ ज्ञानच दिले नाही, तर अडचणीच्या या काळात माणुसकीची ऊब दिली आणि समाजासमोर एक जिवंत आदर्श उभा केला. आपण उभारलेला हा पायंडा भविष्यातील अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरेल. आपल्या या निस्वार्थ सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करत सर्व स्पर्धा परीक्षार्थींच्या वतीने आपणास हे सन्मानपत्र अत्यंत आदरपूर्वक प्रदान करण्यात येत आहे. ज्यांच्या हातून अन्न मिळते त्यांच्यामुळेच स्वप्नांना जगण्याची शक्ती मिळते. आपले कार्य, आपली तळमळ आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी राहील. आपल्या पुढील वाटचालीस दादा मनपूर्वक शुभेच्छा. गुणी लेखक आहेत. भानगाव सारख्या अतिशय ग्रामीण भागातून येऊन पुण्यामध्ये आल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना अर्थार्जनाचं साधन म्हणून त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि त्यांच्या हातून स्पर्धा परीक्षेमध्ये अतिशय गाजलेली 3 पुस्तकं लिहिली गेली. त्याच्यामध्ये त्यांचं लॉजिक बूस्टर स्टेप अप अकॅडमीकडून जे प्रकाशित केलं जातं ते अतिशय पुस्तक गाजते. राज्यसेवेमध्ये सर्वाधिक वाचलं जाणारं, सर्वाधिक खपाचं ते पुस्तक आहे आणि नुकतंच त्यांचं प्रकाशित झालेलं कंबाईन लॉजिक बूस्टर हे पुस्तक आहे, जे अतिशय खपाचं पुस्तक सध्या ठरतंय. तर त्या पुस्तकाचं प्रकाशन आपण करतोय. अविनाश शितोळे सर आपल्यामध्ये आहेत. आपण अविनाश शितोळे सरांच्या त्या पुस्तकाचं प्रकाशन आपल्या हस्ते व्हावं अशी त्यांची इच्छा होती. माझ्या तालुक्याचे आमदार आहेत, तर त्यांच्या हस्ते माझ्या पुस्तकाचं प्रकाशन घ्या, ही त्या मागची भूमिका होती. मी विनंती करतो की आपण त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करूया. पुस्तक तर स्वतः महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त होते. त्यांनी हे पद सोडून सध्या पूर्ण वेळ शिकवण्यामध्ये, विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये गुंतवला आहे. दिलीप खाटेकर सर. इथे या पुस्तकाचे डिस्ट्रीब्युटर विष्णू इंगळे पण आहेत. मी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं. विष्णू इंगळे. ते सवलत देतील ना, आपण तशी बोलू ना. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य आणि त्यांना योग्य दिशा मिळावी या हेतूने संशोधन करून स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचं काय आयुष्य आहे त्याच्यावरती संशोधन करून एक मी अधिकारी नावाचं पुस्तक ज्ञानेश्वर जाधव सरांनी ते लिहिलंय आणि त्याच्यासाठीचा जो सगळा डेटा कलेक्शन असेल, स्वतःचे अनुभव जे असतील ते आपल्या आजच्या कार्यक्रमाचे आयोजक किरण निंभोरे सरांनी आणि महेश बडे सरांनी ते काम पाहिलं. विद्यार्थ्यांना दिशादर्शक असणारं असं मी अधिकारी नावाचं पुस्तक आहे, त्याचं आपण प्रकाशन करूया. मी अधिकारी, किरण निंभोरे.
धन्यवाद दादा. धन्यवाद किरण सर. यानंतर आता सेतूच्या माध्यमातून पाहिलं की ते प्रश्न पूर्ण होत आहेत. आपले ते प्रश्न काही धोरणात्मक असतील, जे रोजच्या आपल्या स्पर्धा परीक्षेच्या आयुष्याशी निगडीत असतील, अगदी जागावाढीपासून एखाद्या धोरणात्मक बाबीपर्यंत. मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की दादांना अगदी खुलेपणाने आपले एक मित्रबंधू, आपले एक मार्गदर्शक आहेत, या अनुषंगाने आपण प्रश्न विचारूयात, त्यांच्याशी संवाद साधूयात, त्याचं निवेदन बनवूयात आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून हा प्रश्न कसा मार्गी लागेल याच्यासाठी प्रयत्न करूयात. मी विद्यार्थ्यांमध्ये, संस्था चालकांमध्ये, आपल्या मार्गदर्शकांमध्ये माईक देणार आहे. जर कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी विचारावं. प्रश्नाचं स्वरूप जर मोठं असेल किंवा धोरणात्मक प्रश्न असेल तर अगदी वरती येऊन विचारलं, तो प्रश्न मांडला तरीही हरकत नसणार आहे. असे सुशील बारी सर आहेत. सरांचा एक प्रश्न आहे, मी सरांना विनंती करतो की सरांनी. सर्वप्रथम आपले विक्रमजी पाचपुते साहेब जे आहेत त्यांचं खूप खूप म्हणजे आभार. कारण प्रतिभा सेतूचा जो प्रश्न होता हा बऱ्याच दिवसापासून चर्चेचा भाग होता. UPSC मध्ये बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते UPSCचा इंटरव्ह्यू दिल्यानंतर मग त्यांना इतर ज्या काही एक्झाम्स असतात त्या द्यायची गरज पडत नाही. PSUज आहेत, ऑटोनॉमस बॉडीज आहेत किंवा प्रायव्हेट कंपन्या पण हायर करतात त्यांना डिरेक्टली. आणि निपुण सेतूच्या माध्यमातून त्यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी निर्माण करून दिली. सो त्याबद्दल खूप खूप आभार. आणि हे सगळे प्रश्न ज्या पद्धतीने मांडले जातात आणि त्याचा वेळोवेळी फॉलोअप घेतला जातो, सो वास्तव कट्टाचे त्याच्या संबंधाने आभार. बघा, आजचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे सर, तो असा आहे की राज्यसेवेची जर आपण परीक्षा बघितली तर प्रिलिम जी आहे ती आता संयुक्त आहे. हिच्यामधून राज्यसेवेची पदं, त्याच्याबरोबर ॲग्रिकल्चर असेल, त्याच्यानंतर जे आहे फॉरेस्ट असेल, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असेल किंवा टेक्निकल फूड सेफ्टी असेल, अशा सर्वांसाठी कॉमन प्रिलिम्स आहे. आता काय होतं की एखादा जो विद्यार्थी आहे तो ॲट अ टाइम 3 ते 4 परीक्षांसाठी पण क्वालिफाय होऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर उदाहरण घेतलं तर एखादा विद्यार्थी हा राज्यसेवेसाठी क्वालिफाय असतो. सायमल्टेनियसली समजा ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचा जर स्टुडंट आहे तो ॲग्रिकल्चर सर्व्हिसेससाठी पण तिथं क्वालिफाय होतो. तो सायमल्टेनियसली फॉरेस्टसाठी पण क्वालिफाय होतो. पण आताची जी आपली स्थिती आहे की आपला जो रिझल्ट येतो तो रिझल्ट UPSC 15 दिवसात देते प्रिलिमचा. सो 15 दिवसामध्ये स्टुडंटला हे क्लिअर होतं की तो आयदर मेन्समध्ये अपियर होणार आहे किंवा नाही होणार. आता जी राज्यसेवेची जी रिझल्टची आपण प्रक्रिया बघितली तर ती खूप लेंथी आहे. म्हणजे जवळपास 2.5-3 महिने निघून जातात आणि मग प्रिलिमचा निकाल लागतो. आता जर 2.5-3 महिन्यानंतर विद्यार्थ्याला कळालं की तो नेमका आता या सर्व परीक्षांच्या वॅकन्सीजनुसार त्याचे कट ऑफ जे आहेत ते वेगवेगळे आहेत, की तो विद्यार्थी नेमका कुठं क्वालिफाय होणार आहे. मग तो ॲग्रिकल्चरला क्वालिफाय होतोय की इंजिनिअरिंगमध्ये जातोय, फॉरेस्टला जातोय. सो त्या केसमध्ये काय होतं की त्याला हे डील होत नाही की त्यांनी कुठल्या परीक्षेसाठी प्रॉपरली अपियर झालं पाहिजे किंवा तयारी केली पाहिजे. म्हणजे आता पण किरण सरांना काही विद्यार्थ्यांनी अप्रोच केलं होतं जेव्हा प्रिलिमचा निकाल आला की ही मेन्स थोडी पुढे जाईल का, कारण ही पहिली डिस्क्रिप्टिव्ह मेन्स होती. सो त्या केसमध्ये जर आपण 15 दिवसामध्ये आपला निकाल दिला, जे UPSC करते, तर जर UPSC करत असेल तर MPSC सध्या ते करू शकते समजा, जे काही टेक्निकल त्यांचे कन्सर्न असतील ते क्लिअर करून. आणि हे मोस्ट प्रॉब्ली प्रिलिमच्या बाबतीमध्ये आहे, कारण मेन्स डिस्क्रिप्टिव्ह आहेत तर मेन्सचे पेपर चेकिंग आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत, तर तिथं हा आग्रह नसणार आहे. पण हा आग्रह प्रिलिमच्या बाबतीमध्ये आहे की जिथं 15 दिवसात 20 दिवसात जर निकाल आला तर विद्यार्थी जो आहे तर तो खूप चांगल्या पद्धतीने डील करतो. किंवा आता विद्यार्थ्यांबरोबर जे काही कम्युनिकेशन्स होतात तर तिच्यामध्ये एक दुसरा मुद्दा दिसून येतो की जे सोशल मीडियावरचे टेलिग्राम ग्रुप्स असतील किंवा इतर माध्यम आहेत तर तिच्यात बरेच स्पेक्युलेशन्स येत असतात, आज निकाल लागणार आहे किंवा हा कट ऑफ इतका जाणार आहे. तर मग ह्या गोष्टींना पण कुठेतरी आळा बसतो. कारण किती म्हटलं तरी वी आर ह्युमन बिंग्स, माणसं आहोत आपण, आणि आपण खूप टेक्निकली जाऊ शकत नाही. आता इथं एवढे सगळे मार्गदर्शक आहेत की सर्वजण सांगतात की प्रिलिम्स नंतर मेनचा अभ्यास केला पाहिजे, तुम्ही तुमचे टार्गेट सेट केले पाहिजे. पण बऱ्याचदा कट ऑफ जो असतो तो फार कट टू कट असतो याच्यामध्ये. सो तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्या संबंधीचं एक प्रॉपर निवेदन पण आम्ही बनवलेलं आहे, ते आम्ही तुम्हाला देऊ समजा. पण जर हे झालं तर हा एक क्रांतिकारक हे असणार आहे MPSC मधला. कारण आता जर वेळेत हे निकाल आलेत तर विद्यार्थ्याला हे क्लिअर होऊन जाईल की तो मेन्समध्ये अपियर होत असेल तर तो कुठल्या सर्व्हिससाठी होतोय, म्हणजे तो ॲग्रिकल्चर फॉरेस्ट कुठं बसतोय समजा, त्या अनुषंगाने तो डील करू शकतो. सो हा एक मुद्दा क्लिअर होतो. किंवा असं जर झालं की तो 3-4 ठिकाणी जिथं कुठं अपियर होतोय पण त्याला जर प्रिलिम्स क्लिअरच नाही झाली तर मग तो ग्रुप B, ग्रुप C किंवा इतर टेक्निकल एक्झामकडे जाऊ शकतो, किंवा तो त्याच्या प्लॅन Bचा पण विचार करू शकतो समजा. मग याच्यात होतं असं की 3-4 महिन्यानंतर निकाल येतो, त्याच्यानंतर मेन्स पण क्लिअर करता येत नाही, तो अटेम्प्ट पण जातो किंवा दुसऱ्या परीक्षेची पण तयारी त्याला करता येत नाही. म्हणजे हा एक खूप महत्वाचा याच्यामधला एक इश्यू होता.
आणि दुसरा असा विषय आहे की आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलेला आहे. युपीएससी काय करते की जी आन्सर शीट असते त्या आन्सर शीटवरच प्रश्न छापून देते. युपीएससीचा जो आहे आम्ही नमुना पण तो देऊ समजा. आता असं झालेलं आहे की एमपीएससीच्या याच्यामध्ये आहे की तुम्ही तो प्रश्न क्रमांक द्या, प्रश्न क्रमांक नसेल तर मग तिच्यातून तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. आणि असे काही उदाहरणं माझ्या समोर आलेत, कारण पेपर देते एमपीएससी. काही विद्यार्थ्यांच्या पोस्ट फक्त या एका गोष्टीमुळे गेल्यात की तो प्रश्न क्रमांक तिथं नाहीये आणि मग त्याला मार्क्स त्यांनी जे आहे ते काउंट नाही केलेले त्या प्रश्नाचे. सो जर आपण युपीएससीच्या बेसिसवर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न घेऊन येतोय तर मग युपीएससी जशी परीक्षा घेते, जसं आन्सर शीटवर प्रश्नवरती छापलेला आहे आणि खाली उत्तर लिहायला स्पेस आहे, तर तो पण एक मुद्दा फार महत्वाचा आहे की टेक्निकल आहे तो, की त्यांनी त्या पद्धतीने गोष्टी जर डील करून दिल्या तर मग ते खूप चांगलं असेल समजा. आणि तिसरा एक मुद्दा असा आहे की युपीएससी जेव्हा एक्झाम घेते तर जे नोटिफिकेशन येतं युपीएससीचं, त्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी क्लिअर केलेलं असतं की 3 महिन्यामध्ये कुठलाही तांत्रिक मुद्दा जर असेल, समजा तो आरक्षणाचा असेल किंवा समजा नॉन क्लिमेरियर किंवा कुठलाही मुद्दा, तसा जर काही इश्यू असेल आणि गव्हर्नमेंटने धोरणात्मक निर्णय घेतला 3 महिन्याच्या आत नोटिफिकेशन नंतर, तर आम्ही कन्सिडर करू. अदरवाईज तो पुढच्या ऍडसाठी जे आहे कन्सिडर होतो. आपल्या इथं आता असं होतंय की कुठलाही तांत्रिक मुद्दा आल्यानंतर प्रत्येक वेळेस जे आहे त्याच्यावरून कुठला समजा डिबेट झाला किंवा काही झालं तर ती एक्झाम पुढे पुढे पोस्टपोन होत जाते. आणि म्हणजे 2024ची जी एक्झाम होती जवळपास तिच्यामध्ये 8 ते 9 महिन्याचा कालावधी की ती पोस्टपोन होत गेली. हिच्यात होतं काय की एका वर्षाला ज्या वॅकन्सीज येणार आहेत राज्यसेवेतून, समजा त्या 200, 250, 300 असतील, तर त्या वॅकन्सी येतच नाही. म्हणजे एक वेळ एखादा विद्यार्थी समजा एखाद्या आरक्षणाचा लाभ घेऊन तो पास झाला असता, तो ओपन मधून पण होऊन गेला असता त्यावेळेस. मग हे वर्ष असं निघून आणि मग तिच्यामध्ये काय होतं की एक्झामच होत नाही. मग असे जर काही निर्णय आपण घेतले आणि ते आज ऑलरेडी तिथं प्रॉपरली वर्क होत आहेत, सो युपीएससी पण ते करते, म्हणजे कुठलाही वाद निर्माण होत नाही, कुठली कोर्ट केस पण होत नाही. म्हणजे आता असं, म्हणजे आता इथं सगळे आता विद्यार्थी आहेत एमपीएससीच्या बाबतीत, आता असं झालंय की प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू नाही, चौथा एक तिच्यामध्ये एक लेग परत आलेला आणि तो म्हणजे कोर्ट केस. म्हणजे प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू कोर्ट केस आणि जॉईनिंगचे पण इश्यू असतात. आता इथं बरेच टॉपर्स पण आहेत आपले राज्यसेवेचे, म्हणजे रिझल्ट आल्यानंतर मुलांना पाठपुरावा करावा लागतो की आमचं जॉईनिंग कधी येईल किंवा आम्हाला, म्हणजे तो एक वेगळा मुद्दा आहे. बट स्टील ह्या ज्या गोष्टी आहेत तर हे 3 महत्वाचे मुद्दे आहेत समजा. तर या अनुषंगाने गोष्टी जर डील झाल्या तर विद्यार्थ्यांसाठी ते खूप चांगलं असेल आणि त्यांचं डिसिजन मेकिंग पण खूप प्रॉपरली डील होईल आणि सोशल मीडिया स्पेक्युलेशन्समधून पण ते जरा सावरतील स्वतःला. सो येत्या काळामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालाल याबद्दल आम्हाला विश्वास आहे. सो इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. दादा, पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये सारथी, बार्टी, TRTA आणि महाज्योती या महत्त्वाच्या संस्था आहेत. वेगवेगळ्या वर्गांसाठी त्या काम करतात, वेगवेगळ्या जात समूहांसाठी स्पेशली त्या काम करतात. त्यांच्या धोरणांमध्ये सातत्याचा खूप अभाव राहतो. म्हणजे सारथीची वेगळीच योजना आहे, महाज्योती वेगळंच काहीतरी करते, बार्टी वेगळंच काहीतरी करते, TRTA वेगळंच काहीतरी करते. मग सगळेच वर्गाचे, सगळ्याच जात समूहाचे लोक समान स्पर्धा परीक्षा करतायत, बँकिंग पण तेच करतायत. पण एखादी संस्था एखाद्यासाठी खूपच चांगलं करते, दुसरं त्याच्यामध्ये अजिबात, म्हणजे उदाहरणार्थ समजा कंबाईनसाठी जर फेलोशिप महाज्योती देणार असेल तर सारथी म्हणते आम्ही देणार नाही, बार्टी म्हणते ठीक आहे आम्ही देऊ. बँकिंगसाठी एखादी संस्था देणार असेल तर दुसरी म्हणते आम्ही ती देणार नाही. मग हा जो सगळा दोष आहे याच्यासाठी एक उपसमितीची स्थापना केली होती मंत्रालयीन पातळीवर आणि त्याच्या माध्यमातून या सगळ्यांनी एककष सर्वकष धोरण आणावं अशी भूमिका होती. पण ते कुठं राबवताना दिसत नाही. आत्ता तर नवीनच GR आलाय की फेलोशिपच बंद करायची, विद्यार्थ्यांना भेटणारी क्लाससाठी जे क्लासच्या माध्यमातून त्यांना क्लास लावून जे भेटत होते आणि प्रति महिना विद्यार्थ्यांना जे आर्थिकदृष्ट्या त्या जात समूहाचे विद्यार्थी गरीब आहेत त्यांना फेलोशिप भेटत होती, तर ती बंद करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत, ती नाकारण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. या सगळ्याच्या दृष्टीने कुलदीप आंबेकर प्रयत्न करतात. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी अगदी 2 मिनिटामध्ये सारथी, बार्टी, TRTA याचे जे प्रश्न आहेत आणि या अनुषंगांना विद्यार्थ्यांना काय अडचणी येतात हे अगदी थोडक्यात मांडावे. धन्यवाद निलेश. खरं म्हणजे आज ह्या कार्यक्रमाचं आपण कौतुक पहिलं 3 व्यक्तीचं केलं पाहिजे. पहिला निलेश आहे, दुसरा किरण आहे आणि अविनाश आहे. कारण काय खूप कमी कालावधीत ह्या व्यक्तींनी अशा स्वरूपाचा कार्यक्रम, एकतर भर उन्हाळ्याचे दिवस आहेत, विद्यार्थ्यांची संख्या हॉलमध्ये जमवणं हे खूप मोठं टास्क सर असतं. पुण्यासारख्या शहरात सांस्कृतिक शहर आणि शिक्षणाचं माहेरघर आपण म्हणतो, त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी जमवणं, पण त्यांनी खूप मागच्या 8 दिवसापासून प्रयत्न केले आणि हा पूर्ण हॉल भरलाय असं मी समजतो.
सरांचं मी पहिलं कौतुक करेल की सर ज्या पद्धतीने तुम्ही हा विषय हाताळलेला आहे. कारण काय कुठली गोष्ट करत असताना डेटा आणि त्याचा रिसर्च असणं खूप गरजेचं असतो. एखादी योजना सुरू होती त्याचं कौतुक होतं, परंतु त्याची अंमलबजावणी कशी होती खूप हा महत्वाचा विषय असतो. जसं आम्ही सुरुवातीला सरांनी निलेश सरांनी माझा उल्लेख केला की आम्ही फूड स्कॉलरशिप करतो, पण फूड स्कॉलरशिप देतो म्हणजे नेमकं काय करतो, तर ह्या स्थलांतरित मुलांचं सर तुम्हाला मला सांगायला म्हणजे खेद वाटतो, पुण्यासारख्या शहरात 60% हे विदर्भ आणि मराठवाड्यातले विद्यार्थी आहेत. ग्रामीण भागातील मुलं आहेत, फक्त हायर एज्युकेशनसाठी येतात. आम्ही या सर्वे केला होता की ह्या विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याचा सर्वे केल्यानंतर आमचं एक लक्षात आलं की ह्यांच्यामध्ये अॅनिमियाचे प्रमाण मुलींमध्ये 43% आहे आणि मुलांमध्ये 23% आहे. म्हणून फूड स्कॉलरशिप आम्ही सुरू केली. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे एज्युकेशनली कल काय असतात, असं ज्यावेळेस आम्ही डेटा केला तर त्या विद्यार्थ्यांमध्ये अजूनही पारंपरिक कोर्सेसचा प्राधान्य जास्त आहे, म्हणजे BA BCom BSc. आणि दुसरी गोष्ट ते विद्यार्थी कालांतरी परत स्पर्धा परीक्षेकडे येतात. थोडक्यात काही ते डेटाचा आणि रचनात्मक रिसर्चात्मक काम करणं खूप गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून मला सर सांगायचं आहे की मागच्या 10 वर्षापासून हे सगळे ऍक्टिव्हिस्ट मुलं असतील की जे विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा असतील, हायर एज्युकेशनच्या संधी असतील, ह्या सगळ्या विषयावरती सातत्याने काम करतात. पण ह्याच्यावरती अनेक राजकीय नेते सुद्धा येऊन गेले. म्हणजे खरं सांगायचं तर मी नावं घेणार नाही, आणखी राज्यातले जे आज तुम्हाला महत्वाच्या सभागृह म्हणजे दोन्ही सभागृहामध्ये मोठ्या ह्याने बोलतात, मोठ्या प्रकर्षाने करतात, पण त्यांची सुद्धा क्रेज ह्या सगळ्या ठिकाणी आता कमी होताना दिसते. म्हणजे मी तुम्हाला विनंती करतो की सर हे असं एकमेव शहर आहे की तुम्ही राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत कुठला विषय घेऊन पोहोचता, परंतु तुम्ही विद्यार्थी ज्यावेळेस तुम्हाला एखादा सत्कार्य करता त्यावेळेस तुम्हाला काही कालावधीनंतर जर तुमच्याकडून काही गोष्टी जर नाही अपेक्षित झाल्या तर त्याविषयी चर्चाही वेगळ्या पद्धतीने होते. म्हणून मला आपल्याला सर विनंती अशी करायची की हे अनेक विषय आहेत आमचे लगेच प्रश्न काही संपणारे नाहीत, परंतु राज्य सरकारने काही स्वायत्त संस्था त्या समाजासाठी केलेत, त्या संस्थेची कुठंतरी येणाऱ्या काळात महामंडळ होऊ नयेत अशी आमची अपेक्षा आहे. त्याचं कारण असं सांगतो की राज्य सरकारने यशोदाच्या धर्तीखाली बार्टी नावाची संस्था सुरू केली. बार्टी नंतर TRT झाली, TRT नंतर महाज्योती झाली, महाज्योती नंतर सारथी झाली, अमृत झाली, परत आरटी झाली, परत मारटी झाली. ही वेगवेगळ्या संस्था आहेत. मी आता त्याच्यामध्ये खोला जाणार नाही, सरांना काही स्पेसिफिक मुद्दे सांगतो. जसा निलेश म्हणला की त्यांच्यावर एक समिती नेमली होती. ही समिती कशासाठी होती तर PhD ची संख्या वाढवणे, PhDच्या संदर्भामध्ये त्याचे अनालिसिस करणे, दुसरी गोष्ट स्किलच्या योजना आहेत, तिसरी गोष्ट स्पर्धा परीक्षेच्या योजना आहेत. तर तुम्हाला सांगायला खेद वाटते आज ही सारथीमध्ये दरवर्षी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 75 असते. 75 पैकी सर आजही त्या विद्यार्थ्यांना जी परदेशी जाण्याचं लिमिट आहे ते फक्त 30 लाखाचं आहे आणि बाकी सगळ्या विद्यार्थ्यांना जी संख्या आहे त्याची संख्या फुल फंडिंग आहे, म्हणजे तुम्हाला जाण्यापासून ते रिटर्न येण्यामध्ये. तशीच गोष्ट त्यांच्या स्किलच्या योजनेमध्ये आहे. आज ही स्किलचे पारंपरिक कोर्स तिथे आहे सर की जे स्किल बदललं पाहिजे. ह्या संस्था काय करतायत त्याच ज्या जुन्या रूढीच्या परंपरेच्या स्किल आहेत ITI वेल्डर फिटर ह्या स्वरूपाच्या स्किल देतात. तिसरी गोष्ट अशी आहे की जसं निलेश आणि आता हे म्हटलं किंवा ज्या गोष्टी सर्वांना समान धोरण होणं गरजेचं आहे तेही त्यांच्या स्पर्धा परीक्षेमध्ये होत नाहीत. काही ठिकाणी आता JEE नेटचा वर्ग सर महाराष्ट्रात किती मोठा आहे आपल्याला कल्पना असेल, पण ती सारथी ठिकाणी JEE नेटचा कोर्स अद्याप नाहीये. त्याचबरोबर बार्टी सारखी स्वायत्त मागच्या 1.5 महिन्यापासून तिथं महासंचालकच नाहीयेत. बार्टी संस्थेला तिथं महासंचालक नसल्यामुळे अनेक गोष्टी तर पेंडिंगला आहेत. त्याचबरोबर महाज्योतीच्या अनेक योजनांबाबत आपण चर्चा सभागृहात ऐकत असाल. या सगळ्या संस्थेसाठी राज्य सरकारने 2 वर्षापासून एक समिती नेमल्यानंतर मुख्य सचिव नितीन करी साहेबांच्या अध्यक्षतेखाली ती समिती नेमली होती, तरी त्या समितीचा कुठलंही एकही मीटिंग नाहीये आणि त्यांना असं वाटतंय की PhDचा तर विषय तर खूपच गंभीर आहे. म्हणजे त्यांचे गाईड एक बोलतायत, रिपोर्ट करणारे वेगळे सांगतात. आणि सर संख्या पाहिलं तर प्रत्येकाची लोकसंख्या आज आपण SC ची घेऊ 13% आहे, ST ची घेऊ साधारण 7% आहे, मराठा समाजाची घेऊ, त्याची सगळ्याची संख्या जास्त आहे. त्यांच्या संख्येनुसार कुणाचीही एकाची PhD ची संख्या वाढत नाही. दुसरी गोष्ट त्यांचे परदेशी जाणारे देशांतर्गत जाणाऱ्या शिष्यवृत्ती संख्येत वाढ होत नाही, त्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळत नाहीत आणि विद्यार्थ्यांना जर या हक्काच्या शिष्यवृत्तीच मिळत नाहीत तर विद्यार्थी हायर एज्युकेशन मध्ये येणार कसे. जर आणि शिष्यवृत्ती सर एखादा जर तुम्ही लाभ घेतला तर परत हे मिळत नाही. जर मी MPSCचा एखादा लाभ घेतला तर मला परदेशी शिष्यवृत्तीला अप्लाय करता येत नाही, स्किलला अप्लाय करता येत, म्हणजे एकदाच हे लाभ घेता येते, तरी सुद्धा ह्या शिष्यवृत्त्या विद्यार्थ्यांना कुठल्याही स्वरूपाच्या मिळत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सर अशी आहे ह्यांच्या इमारती खूप मोठ्या झाल्यात. म्हणजे सारथीचे लातूरला इमारत बनायचं सुरू आहे, मुंबईला बनते, कोल्हापूरला बनते, परंतु त्याचं जे बजेट आहे ते बजेट साधारणतः माझ्या आकलनापासून माझ्याकडे मागच्या 10 वर्षाच्या ह्या सगळ्या संस्थेचे ऑडिट रिपोर्ट आहेत 350, 200
200-250 कोटीच्या पुढे कुठलीच संस्था बार्टी सारथीचे बजेट जात नाही. आणि मग विद्यार्थी त्यांना भांडतात, ते म्हणतात आमच्याकडे काहीच नाही, तुम्ही मंत्रालय जावा. मुलं मंत्रालयाकडे हेलपाटे मारतात, परत तो प्रश्न तसाच पेंडिंगला राहतो. परत ते म्हणतात की ह्या विद्यार्थ्यांना काही कामच नाही, ते सतत आंदोलन करतात. करणार काय मुलं? सगळे डिप्रेशन मध्ये. तिथं जसे खायचे वांदे आहेत तसे मुलांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत. त्यांच्या वयाचा प्रश्न आहे, त्यांना वेळेवर जागा नाही. ह्या गोष्टी तर तुम्ही सभागृहामध्ये सोडवालच. परंतु आमचं असं मत आहे की ज्या हक्काच्या स्वायत्त संस्था आहेत, त्यांच्या ज्या स्कॉलरशिप आहेत, त्यांच्या ज्या योजना आहेत, ढिगभर योजना करून ठेवल्यात. पण ते म्हणतात ना आपण एक न धड बारबाची द्या, तशा स्वरूपाच्या सगळ्याच योजना सारथी, बार्टी, महाज्योती, TRTI, अमृत ह्या सगळ्या संस्थेच्या आहेत. मला आपल्याला विनंती करायची सर की ह्या सगळ्यामध्ये एक तर त्याचं बजेट वाढवा, दुसरी गोष्ट योजना कमी राहून द्या, पण त्या योजना फुल फंडिंगनी चालू द्या. म्हणजे विद्यार्थी आज परदेशात जातात, तिथून सर फोन येतो की सर आम्हाला स्कॉलरशिपच मिळेल नाही. सर सारखी तिथं किस्सा असा सांगतो की विद्यार्थ्यांना ज्यावेळेस विद्यार्थी परदेशात जातो आणि परदेशातून रिटर्न वर्षभरानंतर येतो, 1 वर्षात कोर्स, त्यानंतर त्याच्या अंतिम यादीची लिस्ट लागते. म्हणजे अशा अवस्था काय करायचं विद्यार्थ्यांनी? बरं त्यांची आणखी दुसरी अट अशी आहे की तुम्ही ती फुल फी भरलेली पावती आम्हाला द्या. म्हणजे 30-40 लाख रुपये जर विद्यार्थी फी भरत असेल तर तुमच्याकडे सारथीला येणारच कशाला? म्हणजे ही काय वेगळी महाज्योतीची बी आहे, TRTची, सगळ्यांची अशीच अवस्था आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठेतरी एक समन्वय असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करा. हे शिष्टमंडळ घेऊन माननीय मंत्री महोदय असतील, संबंधित खात्याचे लोक असतील, त्यांना जर हा विषय कानावर दिला, त्याच्यात आमची म्हणजे असं आमचं मत नाही की तुमचे सगळेच विषय इमिडिएटली सोडवे. त्यात एक जरी गोष्ट जरी तात्काळ मार्गी लागली, विद्यार्थ्यांना जर धोरणात्मक बदल करता आपल्याला आला तर निश्चित ह्या मुलांना सर फायदा होईल. आणि दुसरी गोष्ट निपुण सर जर ही जी आपण ही सुरू करणार आहोत, ऍप सुरू करणार, त्या माध्यमातून हा विद्यार्थ्यांचा डेटा कलेक्शन करा. कारण का पुण्यासारख्या ठिकाणी माझ्या आकलनाप्रमाणे 50 ते 60 हजार विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करत असतील. आणि हे विद्यार्थ्यांचा जर डेटा आपल्याकडे आला तर आपल्याला एक लक्षात येईल की ह्या विद्यार्थ्यांच्या नेमकी इश्यू काय आहेत, किती वर्षापर्यंत ही मुलं अभ्यास करतात, त्यांना काय गरज आहे, त्यांना मेंटल हेल्थची गरज आहे का, त्यांना शैक्षणिक काय अडचणी आहेत, ही मुलं कुठल्या कोर्सची आहेत आणि त्यांना स्किलमध्ये आपल्याला काय करता येईल का. कारण का हा डेटा जर असेल तर आपल्याला मला वाटतं बरेचसे प्रश्न मार्गी लागतील. कारण हा डेटा फक्त पुण्यामधला नाही तर राज्यातली आकडा 20-25 लाखापर्यंत जाईल, जो कॉम्पिटिटिव्हचा आकडा आहे. आणि हा जर आपण म्हणजे तरुणांचे प्रश्न काय, तरुणांना बेरोजगारी गेलं कुठला पर्याय असतो, तर तो डेटा खूप मॅटर करतो. जर डेटा नसेल तर मोगम काय बोलण्यात अर्थ नाही, हे करू ते करू. मला असं वाटतं हा डेटावरच काम केलं तर आपलं सर विशाल डोळे मोना तो संशोधनात्मक चांगल्या पद्धतीने काम करतो. तर अशा काही आपल्याला तरुण एकत्र करून निलेश, किरण, अविनाश ह्या सगळ्यांच्या माध्यमातून जर डेटावर जर आपण काम केलं तर निश्चित हे प्रश्नावरती काही प्रमाणात, मी म्हणून 100% त्याला निकाल मिळणार नाही, पण काही प्रमाणामध्ये ह्या प्रश्नांना सोल्युशन नक्की मिळेल. आणि सर तुम्ही मला खात्री आहे की या सगळ्या गोष्टी कराल. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्हाला मंत्री महोदय असतील, सगळ्या प्रकारे दादा सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये मदत करताल, आपण निश्चित कराल. मला खात्री आहे की पुढचा कार्यक्रम निलेश, किरण यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात गणेश कला क्रीडाला होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो या सगळ्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने. आणि माझं लांबलेलं जे काही ही आहे बोलणं आहे मी थांबवतो. धन्यवाद. आता काही पोलीस भरतीची तयारी करणारी मुलं आली आहेत, त्यांचे काही 1-2 प्रश्न आहेत. तर मी त्या मुलींना विनंती करतो की त्यांनी हात वर केला होता, त्यांना प्रश्न मांडायचा. मुलींमध्ये माहिती हा ताई, नाव सांग फक्त आणि विचार. नमस्ते सर, माझं नाव रमा मल्लेश शिंगे. मला एवढंच बोलायचं आहे, निपुत सेतू हे फक्त MPSC साठी योजना केले होते. मला ह्यामार्फत मला एवढं बोलायचं होतं की जे पोलीस भरती जेवढे मुलं करत आहेत आणि मुली करत आहेत त्यांचे वय आजची ती फक्त 10 वर्ष, म्हणजे काही जणी मुलं आहेत, मुली आहेत ते 5-5, 6-6 वर्ष करतात. ते नेमकी त्यांची परिस्थिती पण नाहीये सर. त्या व्यतिरिक्त त्यांना म्हणजे त्यांची खाण्याची पण व्यवस्था पण नाहीये. ते मुलं म्हणजे कधी कदाचित त्यांना जेवायला सुद्धा भेटत नाही. जसे म्हणजे मी ज्या आत्ता अकॅडमीमध्ये आहे त्याच्यामध्ये मी बघते आता म्हणजे भरपूर जणी मुलं मुली आहेत, वय पण लहान आहेत आणि त्याच्यानुसार ते भरती पण करतात. ते 4-4 वर्ष 5-5 वर्ष करतात. ते ज्यानुसार त्यांना थोडीफार सवलती म्हणजे भेटली पाहिजे. पोलीस भरतींना पण ज्यांना 1-1 मार्कांनी 2-2 मार्कांनी पण गेलेले त्यानुसार पण त्यांना अभ्यास पण करण्याची म्हणजे अभ्यास तर भरपूर दिसतोय मला त्या मुलांमध्ये मुलींमध्ये. त्यांना म्हणजे असे आमचे सर सुद्धा आमचे इतके म्हणजे खूप म्हणजे असं हे करतात की अभ्यास करा, हे करा, ते करा. म्हणजे असं ह्याच्यामध्ये तर आम्ही खूप म्हणजे मेहनत घेतोय. त्यानुसार मला एवढंच बोलायचं आहे सर, तुमच्यातर्फे आम्हाला जे काय होत असेल थोडीफार मदत केली पाहिजे. आणि जेणेकरून म्हणजे आम्ही जे पोलीस भरतीचे फॉर्म भरायला जातो त्याला 800 असे 1200 म्हणजे नेमकी कसली मदत? म्हणजे मदत सर मला हे म्हणायचंय की पैसा बाबतीत थोडेसे म्हणजे भरतींसाठी आहेत ना बोलायचं. एक्झाम फीच्या अनुषंगाने तिला फॉर्म फीच्या बाबतीत बोलायचंय तिला.
हां. हॅलो, माझं नाव सोनाली. तर तिला म्हणजे माझी फ्रेंडच आहे, सगळे मित्रपरिवारच आहे, स्टुडंट्स आहोत आम्ही. तर एवढंच म्हणणं आहे की जसं तुम्ही निपुण सेतू ही योजना MPSC विद्यार्थ्यांसाठी केली, MPSC आणि पोलीस भरती जास्ती काही मला फरक दिसत नाही. उलट कसं असतं, जे पोलीस भरती करतात ते MPSC सुद्धा देऊ शकतात. फक्त एवढंच की थोडंसं त्यांचं लेवल ॲडव्हान्स्ड असते MPSC मध्ये. तर पोलीस भरतींच्या मुलांचा एकमेव असा प्रश्न आहे की एक्झाम होते, एकतर पहिली गोष्ट तर लवकर जागा येत नाहीत, जाहिरात लवकर निघत नाही, आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस ते एक्झाम देतात, एक्झाम दिल्यानंतर रिझल्ट पण कधी कधी आय थिंक लेट लागतो, आणि त्यानंतर समजतं की आपण 1 मार्काने 2 मार्काने गेलोय. सो मला असं म्हणायचंय, समजा त्यातले एक विद्यार्थी आहे ज्यांचा 145 कट ऑफ असेल आणि त्यांना 140 142 असे मार्क्स पडले, 2-3 मार्क्सने गेलेत. सो मग त्यांचं असं आहे की जसं तुम्ही निपुण सेतूमध्ये केलंय की त्या विद्यार्थ्यांचा डेटा तुम्ही तो कलेक्ट करणार, आणि मग ते जिथे दुसरीकडे क्वालिफाईड होत आहेत किंवा जिथे बसतायत तसं तुम्ही सेम पोलीस भरती जे करतायत त्यांच्यासाठी पण करावं, असं सगळ्या थँक्यू. विद्यार्थी मित्रांचं आहे. दादा, बोला. थोडक्यात असं की पोलीस भरतीची वेटिंग लिस्ट लागते आणि ती वेटिंग लिस्ट क्लिअर होत नाही. मग तो पोलीस भरतीचा जो डेटा आहे निपुण सेतूच्या माध्यमातून, तो आपण आपली दुसरी जी यंत्रणा आहे होमगार्ड नावाची, तर आपण तिकडे ट्रान्सफर करू शकतो. किंवा MIDCची जी सिक्युरिटी एजन्सी असेल, आपली जी ST महामंडळ आहे तिकडची जी सिक्युरिटी एजन्सी असेल, किंवा अगदी पुणे विद्यापीठाचं आमचं सिक्युरिटी एजन्सी असेल, या मोठ्या सिक्युरिटी एजन्सी आहेत, त्यांचे जे पगार आहेत ते अगदी पोलिसांना जे पगार भेटतात त्यापेक्षा जास्त आहेत. ते त्यांची स्वतःची भरतीची यंत्रणा वेगळी वापरतात. पोलीस भरतीच्या वेटिंग लिस्टमध्ये जी मुलं आहेत ती ऑलरेडी क्वालिफाईड आहेत, त्यांच्या फिजिकलची टेस्ट झालेली आहे, लेखीची टेस्ट झालेली वेटिंग लिस्ट मुलांची, एखादा मार्क इकडं तिकडं झालाय म्हणून ती सिलेक्ट नाही झाली. तो जर डेटा आपण निपुण सेतूकडे जर वर्ग झाला पोलीस भरतीच्या वेटिंग लिस्टच्या मुलांचा, तर ती मुलं या सिक्युरिटी एजन्सीला भेटतील, सेमी प्रायव्हेटवाल्यांना पण भेटतील आणि प्रायव्हेटवाल्यांना पण भेटतील, महामंडळांना पण भेटतील. म्हणजे अतिशय दादा या मुलांचा, खरं तर ही मुलं खूपच ग्रामीण भागातून सामान्य कुटुंबातून आलेली असते, तर त्यांना ती नोकरीची एक संधी आपल्याला आपोआप भेटेल. दुसरा इथे एका मुलीने हात वरती केला होता. नमस्कार, निकिता नाव आहे माझं. माझा प्रश्न असा होता की मी ज्या घरातनं बिलॉंग करते, मी खूप गरीब परिस्थितीत नाही, की मला क्लासची फी भरणं सुद्धा खूप अवघड वाटतं. तर एका वर्षामध्ये जवळजवळ 5 ते 6 परीक्षा निघतात. एक पोलीस भरती म्हणा, तलाठी म्हणा, बाकी काही स्पर्धा परीक्षेच्या म्हणा. तर इथं जी बसलेली मुलं आहेत ती फक्त पोलीस भरतीच्याच आधारावरती नाही आहेत, ते बाकीचे पण फॉर्म भरतात. तर एका फॉर्म भरण्याची फी, म्हणजे पोलीस भरतीचा फॉर्म भरत असेल तर एकाची फी जवळजवळ 800 ते 1000 रुपयापर्यंत जाते. मी जेव्हा फी भरली तेव्हा मी 800 रुपये भरली होती. मग एका वर्षामध्ये अशी जवळजवळ 7 ते 8 परीक्षांची फी, म्हणजे फॉर्मची फी आम्ही मुलं भरतो. तसं काय होतं, तिने सांगितल्याप्रमाणे 1 मार्काने, अर्ध्या मार्काने, 2 मार्काने मुलं नापास होतात. एका वर्षाचा खर्च जवळजवळ 10 ते 12 हजारापर्यंत जातो. तसं जर 2-2, 3-3 वर्ष करत असेल तर ज्या मुलांना फी भरणं अवघड आहे क्लासची, त्या मुलांसाठी ह्या अशा एवढ्या महागड्या फिया भरणं पण खूप अवघड जातं. तर एवढीच एक अशी विनंती आहे की ह्या फियांसाठी तुम्ही मुलींसाठी किंवा मुलांसाठी अशा ह्याच्या फींवरती सवलत द्यावी. Thank you. दादा, याच्यामध्ये केंद्र सरकार UPSCच्या माध्यमातून जेव्हा परीक्षा घेतं तर मुलींकडून ते 1 रुपयाही फी घेत नाही. केंद्र सरकार स्टाफ सिलेक्शनची परीक्षा जेव्हा घेतं तेव्हा मुलींकडून 1 रुपयाही फी घेत नाही. अनेक राज्य सरकार या देशामध्ये मुलींकडून कुठल्याही प्रकारची फी घेत नाही. दादा, आपलंच सरकार 12वी पर्यंत मुलींकडून शिक्षणासाठी 1 रुपयाही फी घेत नाही, मोफत. ग्रॅज्युएशन, दादांनी ग्रॅज्युएशनपर्यंत मुलींना मोफत शिक्षण दिलं जातं. तर त्या मुलींचं असं मत आहे, बऱ्याच मुली दादा या दरम्यान आम्हाला भेटल्या, की लाडकी बहीण महाराष्ट्रामध्ये आणि देशातील अनेक राज्यांमध्ये चालू आहे. तर मुलींना या फीमध्ये काही सवलत देता आली केंद्राप्रमाणे आणि इतर राज्यांप्रमाणे. शिक्षणाचा जसा खर्च तुम्ही सगळा घेताय राज्य सरकार म्हणून, तसं परीक्षार्थी म्हणून 1000 रुपयाच्या ऐवजी त्या फीमध्ये मुलींना काही विशेष सवलत देता आली. तिथे ही लाडकी बहीण योजना आपल्याला लागू करता आली फीच्या बाबतीमध्ये. तर मुलींसाठी दादा हे खूपच महत्त्वाचं ठरणार आहे. आणखीन कोणाला काही विचारायचं आहे का? दादांकडे. मी मारुती बितवर, मूळचा नांदेडचा आहे. नुकत्याच झालेल्या त्या आपले जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होते त्याच्यामध्ये मी श्रीगोंद्याला गेलो होतो सर्वे करायसाठी. त्यामध्ये सुनीताताई खेतमाळी यांच्यातर्फे गेलो होतो. तेव्हा मी काहीतरी चौकशी केली नाही का सर्वेमध्ये. तर ते म्हणत होते की म्हणजे तुमचं नाव मी खूप ऐकलं त्याच्यामध्ये. ते म्हणत होते की म्हणजे विक्रमदादा पाचपुते जर दगड जरी ठेवले तर आम्ही त्यांना निवडून देऊ, असं त्यांचं काम आहे.
खरंच हे खूप भारी वाटलं मला. आणि प्रकर्षानं माझा मुद्दा जे आहे, माझा प्रश्न जे आहे मांडण्याचं एकमेव कारण आहे की एवढा चांगलं नेतृत्व महाराष्ट्राचं, त्या नेतृत्वाला माझं या बुलंद आवाज जे विद्यार्थ्यांचा आहे ते पोहोचावा. मी MPSC तयारी करतोय सध्या. तर नुकतंच 1-1.5 महिन्याखाली MPSCचा निकाल लागलाय, म्हणजे राज्यसेवा प्रिलिम्सचा. त्यामध्ये बघा जवळपास OBCचा कट ऑफ आहे 116च्या आसपास आणि EWSचा कट ऑफ आहे 103. म्हणजे इथं जर प्रकर्षाने तुम्ही पाहिलं तर डायरेक्ट जे सामाजिक मागासलेपण आहे त्याला डावलून जे आर्थिक मागासलेपण आहे ते कुठे कितीतरी उच्चांकामध्ये गेलंय. म्हणजे जे सामाजिक न्यायाची जी परिस्थिती आहे, जी संविधानाला अपेक्षित आहे, ते कुठेतरी तडा जाताना दिसतोय. बरेच पोरं रडताना पाहिलं मी अक्षरशः त्याच्यामध्ये की 116 OBCचा म्हणजे कट ऑफ लागतोय, OBC असो किंवा ओपन असो. मग त्यामध्ये जर EWSचे जे काही डॉमिनन्स छोटा वर्ग आहे, फक्त आर्थिक मागासलेपण आहे, त्यांचा 103 लागतोय. म्हणजे कुठेतरी विरोधाभास निर्माण झालेला आहे, उलटी परिस्थिती निर्माण झाली आहे. सांगायचा भाग एवढाच आहे की जर तुमच्या म्हणजे काही प्रश्न मांडून काही त्याच्यावरती त्या समस्याचं निराकरण करता येईल का, यासाठी तुम्ही प्रकर्षानं मुद्दा मांडावा, थोडंफार त्याला हातभार लावावा असं माझी अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे OBC असेल किंवा EWSचे सर्टिफिकेट काढताना जी पारदर्शकता म्हणतो आपण, ते नक्कीच कुठंतरी डावलल्याची दिसतंय मला असं. कारण का जे आपण जर तहसीलमध्ये गेलो, कुठं जरी गेलो तर आपण जे उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढतो किंवा नॉन क्रिमिलेअर काढतोय, त्याच्यामध्ये बऱ्याचदा मी स्वतःसुद्धा गेलो माझं स्वतःसाठी काढण्यासाठी, बरेच माझे मित्र पण आहेत. त्याच्यामध्ये असे बरेच कागदपत्राची पडताळणी होत नाहीये आणि डायरेक्ट असं 1-2 कागदपत्र घ्यायचं आणि डायरेक्ट त्यांचं उत्पन्न किती जास्त जरी असेल तरी देऊन टाकायचं. अशा बऱ्याच घटना घडताना दिसत आहेत. त्याच्यामध्ये कुठेतरी पारदर्शकता येते का, त्यासाठी प्रयत्न करा, एवढीच अपेक्षा. थँक्यू. धन्यवाद दादा. यानंतर नमस्कार दादा, माझं नाव आदिनाथ करबे. सर्वप्रथम तर निपुण सेतू योजना यशस्वीपणे पाठपुरावा केल्याबद्दल तुमचे सर्व विद्यार्थ्यांतर्फे मनपूर्वक आभार. सर, माझा क्वेश्चन राज्यसेवा जागावाढीबद्दल आहे. सर, यावर्षीपासून म्हणजे 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलेला आहे. त्याच्यामध्ये UPSCचा सिलेबस जसाच त्याचा कॉपी पेस्ट आहे आणि एक्झाम पॅटर्न पण सेम आहे. सर, UPSCचा पॅटर्न विद्यार्थ्यांनी ॲक्सेप्ट पण केला, आम्ही अभ्यास पण करत आहोत. पण यावर्षी 2025 शाळेमध्ये सर फक्त 139 जागा आहेत. सर, विद्यार्थ्यांनी 2 लाख विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली आणि फायनल लिस्टमध्ये फक्त 139 येणार आहेत. विषय असा आहे की सर, DC दुसरा मुद्दा असा आहे की DC प्रमोशन, डेप्युटी कलेक्टरचे प्रमोशन, सर सरळ सेवा कोट्यातील जागा न भरता डायरेक्ट त्यांनी प्रमोशनद्वारे DCच्या जागा भरत आहेत. जर समजा 100 जागा असतील DCच्या वॅकंट, तर 90 जणांचे प्रमोशन होत आहेत आणि 10 जणांचे फक्त सरळ सेवा म्हणजे MPSC मार्फत भरल्या जात आहेत. 2025 शाळेमध्ये सर एकही जागा DCची नाही. तिसरा मुद्दा असा आहे की तहसीलदार आणि नायब तहसीलदारच्या मागच्या 5 वर्षापासून सर एकही जागा आलेली नाही आहे. पुन्हा तोच मुद्दा सर, प्रमोशनद्वारे या सगळ्या जागा भरलेल्या आहेत. UPSC पॅटर्न यांनी आणलेला आहे, त्यांचं आम्ही स्वागत पण केलं. पण सर, तहसीलदार ज्याकडे आम्ही आमचं स्वप्न आहे की नायब तहसीलदार असो किंवा DC असो, या जागात नसतील सर तर आम्ही अभ्यास कसा करायचा. ठीक आहे. चौथा मुद्दा असा आहे की संवर्ग यावर्षीपासून सर त्यांनी संवर्ग आणलेले आहेत. तर 2026च्या ॲडमध्ये हे संवर्ग आणून त्यांनी जागावाढ करण्याचा प्रयत्न करावा अशी माझी विनंती आहे. सर, जवळपास आता 40 संवर्ग आहेत राज्यसेवेमध्ये, 40 संवर्ग आहेत. तर प्रत्येक संवर्गाची सर 10 जरी जागा आल्या तरी टोटल 400 जागा होऊ शकतात. पण 2026च्या ॲडमध्ये सध्याच्या डेटला 230 आहेत, म्हणजे मागच्या वर्षी 139 आणि सध्या 230. सर, या जागा खूप कमी आहेत. याबद्दल आपण स्वतः पाठपुरावा करावा आणि राज्यसेवा जागेमध्ये कसे जास्तीत जास्त भर व्हावी याबद्दल आपण पाठपुरावा करावा, एवढी नम्र विनंती आहे. धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचे प्रश्न दादा टॅबमध्ये नोट डाऊन करतायत. त्यांच्या भाषणामध्ये या सगळ्याचा उल्लेख होणारच आहे. जो आहे आमच्याकडं इथं जे मुलं दिसत आहेत तुम्हाला, ह्याच्यामध्ये सुद्धा बहुतेक मुलं हे पोलीस भरतीचे आहेत. महाराष्ट्रात 10 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात. आता जी एक्झाम चालू आहे 18 लाख फॉर्म आले होते. आणि गृहमंत्री साहेबाकडे विषय आहे, ह्या वर्षी मला अटक पण झाली होती. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातली पोलीस भरतीच्या कारणामुळं पहिल्या कुठल्या तरी अकॅडमीवाल्याला अटक झाली होती. मुंबईत गेलो होतो मी, तिथं म्हणजे अकॅडमी म्हणजे व्यवस्थित होत नव्हती. त्याच्यानंतर तिथं मी 2-3 दिवस थांबलो. DGPने मला भेटायला बोलवलं, CPना भेटलो आणि अगदी चॅनलला लाईव्ह घेतलं. बाकीचं इकडं तर आम्हाला सोशल मीडियात बोलावंच लागलं. ह्या वर्षी 6 मुलांचा मृत्यू झालाय पोलीस भरतीची मैदानी चाचणी देताना, फक्त एका सिंगल बॅचमध्ये.
एवढे सगळे विद्यार्थी आहेत, म्हणजे एवढे सगळे मतदार आहेत, एवढ्या सगळ्या फॅमिली आहेत, म्हणजे इतर स्पर्धा परीक्षा खूप छोट्या पडतात पोलीस भरतीच्या समोर. आता विषय असा होतो की ह्या विद्यार्थ्यांचं टाइम टेबल नाही. आता एवढ्या संख्येनं मुली आहेत, आपल्याकडे अजून बालविवाहाचं प्रमाण खूप जास्त आहे. मी बालविवाहासाठी काम करतो. महाराष्ट्रात साधारणपणे 1,00,000 बालविवाह एका वर्षात होतात. ही दयनीय अवस्था आहे, पण ही सत्यता आहे. हे केंद्र शासन सांगतंय, युनेस्को सांगतंय आणि इकडे पण मान्य आहे, फक्त महाराष्ट्र शासन डॉक्युमेंटला देत नाही. त्या संदर्भाने आम्ही दररोज काहीतरी करत असतो. म्हणजे महाराष्ट्रातली पहिली खाजगी हेल्पलाईन मी चालू केली आहे. बाकीच्या आहेत त्या गव्हर्नमेंटच्या, तिथं बऱ्यापैकी काम होत नाही. इकडून फोन गेला की आम्ही डायरेक्ट एसपींना फोन लावतो, पुढे काम होतं. अन्यथा पोलीस स्टेशन लेवलला ते गुन्हा तसाच होतोय. आणि ह्या मुलींचं लग्न झाल्यानंतर अनेकदा असं होतं की नाही मला आता अभ्यास करायचा आहे. मुलीचं कुठेतरी 16-17 वर्षी लग्न होतं किंवा अगदी 12-13 सुद्धा होतं. नंतर तिला अभ्यास करायचा असतोय आणि पोलीस भरतीचं आमच्या कुठलंच टाइम टेबल नाही. एमपीएससी नंतर फक्त पोलीस भरतीच नियमित होती. आता ह्या मुलींपैकी काहींचं लग्न झालेलं असते, काहींचं लग्न जमलेलं असते. पोलीस भरतीला मैदानी चाचणी आधी आहे आणि मैदानी चाचणीमध्ये गोळा फेकायचा असतोय. 100 मीटर पळायचे, त्यांना 800 मीटर पळायचे. आणि हे पळताना जर ती मुलगी प्रेग्नंट असेल तर ती पळू शकत नाही, तिचा तो चान्स जातोय. बरं, शासनाचं काहीच नियोजन नाही की आता एमपीएससीचं कसं दरवर्षी टाइम टेबल होते की 2026 मध्ये प्री कधी होणार आहे, मेन्स कधी होणार आहे, निकाल कधी लागणार आहे. तसं पोलीस भरती नियमित होतीये, पण 1.5 वर्ष नेती, कधी 2 वर्ष नेती. आमचं एकच म्हणणं की ह्याचा टाइम टेबल द्या की जानेवारी महिन्यात आम्ही जागा काढू. भले जागा आता ह्या वर्षी जवळपास 16,500 जागा होत्या, मागच्या वर्षी 18,000 होत्या, त्याच्या आधी 17,000 होत्या, त्याच्या आधी एकदा 3,000 होत्या. 3 येऊ द्या, 2 येऊ द्या, 10 येऊ द्या, त्याच्याबद्दल आमचं ऑब्जेक्शन नाही. पण जानेवारीत तुम्ही काहीतरी टाइम टेबल द्यावं की आम्ही ह्या महिन्यात जाहिरात काढू, ह्या 2 महिन्यामध्ये मैदान चाचणी घेऊ, ह्या महिन्यामध्ये लेखी परीक्षा घेऊ. कारण मुलांपेक्षा इथं मुलींचं एक तर बालविवाहाचं प्रमाण जास्त आहे. आणि तुमचा मतदारसंघ असेल किंवा कुठेही असेल, एक पुणे मुंबईचा शहरी भाग सोडला तर सगळीकडे हे पोलीस भरतीचेच लोक तुम्हाला दिसतील, अगदी रस्त्यानं धावताना पण दिसतील. विषय असा होतोय की ह्या मुलींचा खरंच जेन्युइन प्रॉब्लेम होतोय की टाइम टेबल नसल्यामुळे त्यांना स्वतःच्या फॅमिलीचं टाइम टेबल बनवता येत नाही. एमपीएससी मध्ये कसं आहे, अभ्यास करू शकते मुलगी 9व्या महिन्यामध्ये प्रेग्नंट असेल तर, पण मुलगी गोळा फेकू शकत नाही कारण गोळा जड असतो तो. आणि तो प्रॉब्लेम ह्या मुलींचा होतोय. म्हणून आमची एकच विनंती की जर शासनाचा टाइम टेबल असेल तर मुलींना स्वतःच्या कुटुंबाचा टाइम टेबल बनवता येईल, प्रेग्नन्सीचं बनवता येईल, त्या बाळाच्या वाढीकडे पण लक्ष द्यावं लागतंय. आणि त्यासोबत ह्या मुलांना पुढचं शिक्षण घ्यायचं असतं की 12वी नंतरच पोलीस भरती करता येते. 10-12 लाख विद्यार्थी असतात जे तयारी करतात. फॉर्म कसं एक ठिकाणी म्हणजे एक विद्यार्थी 2 ठिकाणी भरू शकतो, त्याच्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही. म्हणून फॉर्मची संख्या 18 लाख दिसते, परंतु विद्यार्थी 10 लाखाच्या आसपास आहेत. आणि ह्या विद्यार्थ्यांचं पुढचं शिक्षण आहे, कोणाला तरी ITI करायचं आहे, कोणाला तरी डिफॉर्म करायचं, कोणाला तरी वेगळं BSc शिकायचंय, त्याला शिकता येत नाही. कारण आता काय, आता भरती झाली, कुठेतरी मंत्री महोदयाकडून घोषणा होती की आता आपण पुढची भरती काढणार आहोत, पण होत नाही. आता वनमंत्र्यांनी मागच्या वर्षी 2025 मध्ये सांगितलं होतं वन दिनाच्या दिवशी, म्हणजे मार्च महिन्यात, की आपण पुढच्या 2 महिन्यामध्ये वन विभागाची भरती सगळी घेणार आहोत, 100% भरणार आहोत. तो पुढचाही गेला आणि मागचाही वन विभाग गेला, म्हणजे 1 वर्ष गेले. ते 1 वर्ष झालंय, काहीच झालं नाही. मग ह्या लोकांना त्याचं प्लॅनच बनवता येत नाही की काय करायचं. एमपीएससीचं कसं चला 139 जागा आहेत, पुढचे 500 येतील, पण वेळेला येणार आहेत, वेळेला मेन्स होणार आहे, वेळेला प्रिलिम्स होणार आहे. पण ही जी आमची पोलीस भरती किंवा इतर युनिफॉर्मच्या पोस्ट आहेत, जसं की दारूबंदी पोलीस असेल, 3-3 वर्ष 4-4 वर्ष एक्झामच होत नाही. 2023 झाली, फक्त आश्वासन देतात पुन्हा की आत्ता होईल, मग होईल, आणि काहीच होत नाही. पोलीस भरतीमध्ये सर 50% मुली आहेत, म्हणजे 5 लाख मुली जवळपास ह्या तयारी करतात. आता ह्या मुलींचं बऱ्यापैकी लग्न झालेलं असतं किंवा लग्न लांबलेलं असतं. प्रेग्नन्सीमध्ये यांनी तो लोखंडी गोळा असतो एवढा 4-5 किलोचा, तो एवढ्या 8-6 मीटर फेकायचा आहे. तर साधी गोष्ट आहे, तो गोळा फेकताना ह्यांच्या पोटातल्या गोळ्याचं काय. म्हणून आमची एकच विनंती की ह्यांचा टाइम टेबल द्या. जागा 3,000 काढा, 10,000 काढा, 20,000 काढा, काही प्रॉब्लेम नाही, कधीही काढा, पण वार्षिक टाइम टेबल द्या की आता तर पोलीस भरती पुढच्या 15 दिवसात सगळी संपती, तर आता पुढच्या वर्षीचं टाइम टेबल आलं किंवा दरवर्षी ते आलं की बाबा आम्ही जानेवारीत काढू, ह्या वर्षी 2,000 जागा असतील, काही प्रॉब्लेम नाही. पण ह्या लोकांचं नियोजन करता येईल, ह्यांना गावाला जायचंय की पुढचं शिक्षण घ्यायचं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. विशेषतः मुलींचं तर संपलंच आहे, कारण जर पोटात त्यांच्या प्रेग्नन्सी असेल तर त्या नाही प्रॅक्टिस करू शकत, असा विषय. ठीक आहे, धन्यवाद. चालेल, धन्यवाद. ते डिस्क्रिप्टिव्हचा पॅटर्न जेव्हापासून लागलाय, ते जसं त्या विद्यार्थ्यांनी आता प्रश्न विचारला की जागा या कमी कमी येत आहेत, म्हणजे आता ही पहिली मुख्य परीक्षा झाली, आता त्याचा शेवटचा पेपर होईल, त्याच्यात पण 100च्या आसपास जागा आहेत. जी नवीन ऍड निघालेली त्याच्या पण 100च्या आसपास जागा आहेत. आणि जर त्याच्या आधीचे जर तुम्ही
परीक्षा बघितल्या 4-5 तर मिनिमम 400 जागा असायच्यात. म्हणजे प्रतिभा सेतू यशस्वी का होऊ शकतो, कारण त्यांचे दरवर्षी 1000 जागा UPSC काढतं म्हणजे काढतच. त्याच्यापैकी 2000 विद्यार्थ्यांचा पूल त्यांना अवेलेबल होतो की जो त्यांना PSUs आणि सगळीकडे वापरता येतो. पण मग आपल्याकडे 100 जागा असतील, त्यातले 300 मुलं क्वालिफाय होतील, त्यातले 200 विद्यार्थ्यांचा पूल हा फारच छोटा होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये 50 तहसीलदारांचं उपजिल्हाधिकारी म्हणून प्रमोशन केलं. नोव्हेंबर महिन्यामध्ये जवळपास 150 तहसीलदारांचं उपजिल्हाधिकारी पदी म्हणून प्रमोशनाचं बातम्या चालल्या आहेत सुरुवातीला, कारण सुप्रीम कोर्टाने जे डेडलाईन दिली होती स्थानिक स्वराज्य संस्थांची, मग त्याचा वापर करून घेऊन की त्या डेडलाईनला RO आणि असिस्टंट RO रिटर्निंग ऑफिसर या पद म्हणजे रिटर्निंग ऑफिसर पदावरती उपजिल्हाधिकारी पद दर्जाचा अधिकारी पाहिजे आणि असिस्टंट रिटर्निंग ऑफिसरला तहसीलदार दर्जाचा पाहिजे. या GRचा वापर करून घेऊन भरपूर साऱ्या मंडळींनी तदर्थ अपॉइंटमेंट ज्या आहेत 50% सरळ सेवेमधनं भरले जातात आणि 50% पदोन्नतीतनं भरले जातात. मग आता सरळ सेवेला जर म्हणजे पदोन्नतीने उपलब्ध नसतील जागा, तेवढे उपजिल्हाधिकारी अवेलेबल नाही आहेत त्या पदावर अपॉइंट करण्याकरता, तर सरळ सेवेच्या कोट्यातल्या जागा या पदोन्नतीमधल्या मंडळींनी आपल्याकडे घेतल्यात आणि त्या तदर्थ अपॉइंटमेंट करून घेतल्यात. मग आता त्याच्यात नियम असा असतो की 2-3 वर्ष जर ते सरळ सेवेतनं त्या जागा भरल्या गेल्या नाही, तर ते तदर्थ ज्या अपॉइंटमेंट आहेत तात्पुरत्या त्या उपजिल्हाधिकारी पदांच्या त्याच्या पुढे सिलेक्शन ग्रेड उपजिल्हाधिकारी घेतलेत, या सगळ्यांच्या किंवा नायब तहसीलदारचे तहसीलदार झालेत. तर मग हे सगळे पद तसेच तसे कायम राहणार. म्हणजे गेल्या मग त्या जे काय आता पदांवर बसलेत ते रिटर्न येणार नाहीत आणि त्या जागा ऍड ती निघू देणार नाहीत. मग जर ते उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार असे जे काही आपण ज्याला प्रशासनातले ताकदवान पदं म्हणतो किंवा ज्याच्यासाठी विद्यार्थी आटापिटा करत असतात, ती पदं जर या डिस्क्रिप्टिव्हच्या पॅटर्नमध्ये जर निघालीच नाहीत 3-4 वर्ष, तर विद्यार्थ्यांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्या तयारी करण्याचा दृष्टिकोन थोडा कमी होतो. आणि मग रेग्युलराईज जर ते होत नसेल, तर मग आपल्याला जो इंटेलिजन्स पूल पाहिजे की ज्याच्याने हा प्रोग्राम यशस्वी झाला पाहिजे, तो आपल्याला मिळेल कसा? मग ते ज्या तदर्थ जागा आहेत त्या सरळ सेवेच्या कोट्याच्या ह्या विद्यार्थ्यांच्या हक्काच्या जागा आहेत, त्या पदोन्नतीच्या लोकांनी त्या घेतल्या नाही पाहिजेत आणि त्या रिव्हर्स आल्या पाहिजेत आणि त्या MPSC मध्ये ऍडमध्ये आल्या पाहिजेत किंवा त्या वाढल्या पाहिजेत. त्याच्याशिवाय हे यशस्वी होऊ नाही शकत, असं मला म्हणायचं. अतिशय महत्वाचा विषय सरांनी मांडला. योगेश माने सर इग्नाइटचे, त्यांना विचारायचं. एक मुद्दा होता याच्यामध्ये सर, UPSCची जेव्हा ऍड येते ना, तर त्यामध्ये IAS, IPS जेवढ्या काही सर्व्हिसेस आहेत, तर त्याचा एक निश्चित कोटा ठरलेला आहे. MPSCच्या बाबतीत असं नाही आहे राज्यसेवेमध्ये. म्हणजे कधी डेप्युटी कलेक्टरचं पदच नाही, कधी DYSPचं पद नाही, तर ते फिक्स असलंच पाहिजे. कारण मधल्या काळामध्ये असं झालेलं आहे की टॉपर जो आहे, स्टेटचा टॉपर 2 वेळा तो टॉपर तिथं आहे, पण त्याला त्याच्या मर्जीचं ते पद असेल नसेल, समजा DC, तर ते नाहीच आहे तिथं. म्हणजे हे महाराष्ट्रामध्येच घडतंय. आणि आपल्याला UPSC सारखा जर तो पूल तसा बनवला की जसं IAS, IPS ठरलेलं आहे तिथं की ही पदं दरवर्षी येतील म्हणजे येतीलच त्याच्यामध्ये, जेवढ्या सर्व्हिसेस आहेत, तर त्याचं एक प्रपोर्शन ठरलं आणि ते त्या पद्धतीने जर आलं, तर मग ते विद्यार्थ्यांसाठी पण प्रोत्साहन देणारं ठरतं. आणि तुम्ही जर राज्यातून टॉप करताय आणि तुमच्यासाठी तुम्हाला आवडीचं पद DC, DYSP तिथं नाहीच आहे, तर मग ते वर्क होतच नाही. म्हणजे त्याच्यात काय अर्थ त्या प्रोसेसला राहत नाही मेरिटोरियस याच्यावर. सो तो पूल तसा UPSC सारखा असला पाहिजे. म्हणजे दादा, प्रत्येक वर्षी UPSCची जाहिरात आल्यावर IAS ची पदं ठरलेलीच असतात, पण MPSC काय करतं, बरेच वर्ष DCचं डेप्युटी कलेक्टरचं पदच देत नाही किंवा DYSP असिस्टंट कमिशनरची पदच देत नाही. 2-3 वर्षातून एखाद्या वर्षी ते पद येत. हे जर प्रत्येक वर्षी आलं तर सगळ्यांना समान न्याय भेटेल. नाही तर पहिला आला आणि त्याला कुठेतरी SC/ST म्हणून काम करावं लागतं. बऱ्याच वेळा असं घडलंय की पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला SC/ST भेटली, तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे असं. योगेश माने सर, इग्नाइट. नमस्कार दादा. खरं तर जे लोक MPSC द्वारा अधिकारी होतात त्यांचं आयुष्य तर उज्ज्वल आहेच, पण एका मार्कानं जो वेटिंगमध्ये राहतो त्यांचं आयुष्य उज्ज्वल करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे, त्याबद्दल मनापासून आमच्या सर्वांकडून तुमचे आभार. काय होतं दादा की राज्यसेवेची एक एक्झाम होते MPSC द्वारे, त्यानंतर ग्रुप B ची होते, ग्रुप C ची एक्झाम होते आणि यांचा टेंटेटिव्ह शेड्यूल दिलेला राहतो. म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा MPSCचं कॅलेंडर येतं तेव्हा त्यांची ऍड कधी येणार, पूर्वपरीक्षा कधी होणार, मुख्य परीक्षा कधी होणार, त्यांचे रिझल्ट कधी येणार, हे आपल्याला कळवलं जातं. पण या व्यतिरिक्त MPSCच्या कॅलेंडरमध्ये काही एक्झामचा उल्लेख होत नाही. जसा की मी एक एक्झाम्पल तुम्हाला देतो की ITIA प्रिन्सिपल नावाची एक्झाम आहे, जी 2023ला याची ऍडव्हर्टाइजमेंट आली आणि तब्बल 26 महिन्यानंतर याची लेखी झालेली आहे. जे ऍडव्हर्टाइजमेंट आहे डिसेंबर 2023ची आणि याची एक्झाम जी झाली, लेखी जी झाली फेब्रुवारी 2026ला, म्हणजे तब्बल 26 महिन्यानंतर याची लेखी झाली. आता याचा रिझल्ट 2.5 महिने झाले, आणखीन रिझल्ट नाही. होऊ शकतं की 3-4 महिने आणखीन लागतील.
त्यानंतर इंटरव्ह्यूचा शेड्यूल येईल, त्या इंटरव्ह्यूच्या शेड्यूल नंतर याची शॉर्टलिस्टिंग होते, शॉर्टलिस्टिंग नंतर इंटरव्ह्यू होणार, म्हणजे जवळपास ॲडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर 3-3.5 वर्षाचा कालावधी प्रोसिजर कंप्लीट होण्यासाठी गेला. त्यानंतर डिपार्टमेंट एखादं वर्ष जॉईनिंगसाठी देते, ज्या ॲडव्हर्टाइजमेंट पासून हा कालावधी 4 ते 4.5 वर्षाचा बनतो. आणि अशा बऱ्याच एक्झाम आहेत. असिस्टंट प्रोफेसर याच्या अगोदर आलेली होती इंजिनिअरिंग कॉलेजची, आणि अवस्था अशी आहे की एका ITIच्या प्रिन्सिपलकडे सध्या गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 4 कॉलेजचा इन्चार्ज आहे. आणि त्याचसोबत असिस्टंट प्रोफेसर त्याच्या अगोदर आली, त्याच्यातल्या काही एक्झाम तर आणखीन झालेल्या नाहीत. म्हणजे 3-3, 4-4 वर्ष जे MPSCच्या कॅलेंडरमध्ये ज्या एक्झामचा उल्लेख नसतो त्या एक्झामची तुम्ही गॅरंटीच देऊ शकत नाही की त्याची प्रोसिजर 4 वर्षात कंप्लीट होईल की 5 वर्षात कंप्लीट होईल. तर आम्हाला असं वाटतं की जेव्हा जेव्हा ज्या कॅलेंडरमध्ये नसलेल्या एक्झामची ॲडव्हर्टाइजमेंट येते त्याच्यामध्ये त्याचा टेंटेटिव्ह शेड्यूल सुद्धा देण्यात यावा, की याची एक्झाम कधी होणार, रिझल्ट त्या एक्झामचा कधी लागू शकतो, आणि त्यानंतर यांचा इंटरव्ह्यू कधी होणार. तर या पूर्ण प्रोसिजरला 1 वर्षाच्या आतमध्ये बसवता येतं का, यासाठी आपण नक्की प्रयत्न करावा अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. दादा, त्याचं दुसरं उदाहरण म्हणजे ती पशुसंवर्धन पर्यवेक्षक नावाची एक परीक्षा आहे. मागच्या 10 वर्षात परीक्षाच झालेली नाहीये. आज महाराष्ट्रात पशुसंवर्धन पर्यवेक्षकच्या जवळजवळ 3800 जागा रिकाम्या आहेत, आणि त्या मागच्या 10 वर्षापासून रिकाम्या आहेत, त्या जागाच भरल्या जात नाहीये. शासकीय पातळीवरती खूप मोठ्या प्रमाणात मुलांनी फॉलोअप घेऊन जाहिरात बनणं वगैरे सगळी प्रक्रिया झाली. आपण जर थोडं याच्यामध्ये लक्ष घातलं दादा, तर जिल्हा परिषदांच्या माध्यमातून का होईना या जागा भरल्या जाणार आहेत, आणि तो पशुसंवर्धनाचा जो विषय आहे तो एक मार्गी लागेल. आणखीन कोणाला काही विचारायचंय का? दादा नमस्ते. दिलीप खाटेकर सर आहेत स्टेप अप अकॅडमीचे. निपुण सेतू जी योजना आपण राबवत आहोत, तर माझं असं म्हणणं होतं की UPSC सिव्हिल सर्व्हिसेसच्या मुलाखतीच्या अनुषंगानेच विचार करते. तर इथे राज्यसेवा तसेच जे PSI मुलाखत देणारे जे लोक आहेत, मुलं आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हा विचार व्हावा, म्हणजे थोडासा पूल पण मोठा होईल आणि अजून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी पण मिळते. निपुण सेतूच्या बाबतीत सरळ सध्या शासनाने निपुण सेतूचा जो निर्णय घेतला त्याच्यासोबतच गट क पर्यंतची जी सर्व पदे आहेत ती पदे MPSCच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय सुद्धा झालेला आहे. आणि त्या बाबतीत जो शासन निर्णय होता तो 1 जानेवारी 2026च्या नंतरची जी पदं भरली जातील ती गट क पर्यंतची पदं सर्व MPSCतून भरली जातील, अशा पद्धतीने निर्णय झाला. त्यानंतर ज्यावेळेस मंत्रिमंडळ बैठकीत निपुण सेतूसोबत निर्णय झाला त्यावेळेस संवर्ग वगैरे हे निश्चित केलं गेलेलं आहे. पण अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन अजून पण आहे की गट क ची सुद्धा अनेक अशी पदं आहेत जे MPSC मधून भरले जाणार आहेत की नाहीत. जसं की अनेक चर्चा आहेत की जिल्हा परिषदच्या माध्यमातून भरली जाणारी पदं ही MPSCत जाणार आहेत का, किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातली गट क ची पदं MPSCत जाणार आहेत का. याच्या बाबतीत निर्णय घ्यायला थोडासा शासन दरबारी उशीर होतोय, की जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यासाचं पुढचं जे डायरेक्शन आहे ते ठरवायला वेळ लागतोय, की नेमकी कोणती पदं ही MPSC मधून भरली जाणार आहेत किंवा कोणती पदं MPSC मधून भरली जाणार नाहीत, किंवा अनेक अशी पदं आहेत गट क ची की ज्यांना मैदानी चाचणी आहे. आणि एवढ्या लाखोच्या संख्येने, जसं की उत्पादन शुल्क विभाग आहे, वन विभाग आहे, किंवा इतर काही जी मैदानी परीक्षा ज्या परीक्षांसाठी आहे त्यांना MPSCच्या माध्यमातून त्यांची मैदानी परीक्षा घेणं तेवढं शक्य आहे का, किंवा मग त्या परीक्षा घेतल्या जातील का नाही, अशा अनेक जणांचे मनामध्ये प्रश्न आहे. दादा, तुमच्या माध्यमातून एवढी सरकारला विनंती आहे की याच्या बाबतीत जे धोरण जे आखण्यासाठी उशीर होतोय, की MPSCच्या माध्यमातून सरळ सेवा परीक्षा हा थोडा उशीर होण्यामुळे विद्यार्थ्यांना नंतर अभ्यासाचं प्रिपरेशन करण्यासाठी सुद्धा खूप कमी वेळ मिळणार आहे. त्याच्यामुळे याला कुठेतरी गती मिळाली पाहिजे, याच्यासाठी तुम्ही आवाज उठवा. धन्यवाद दादा. मला स्टेनोची गरज नाही आहे असं, पण सरकारने पोस्टच ती रद्द केली स्टेनोची. पण काय झालं दादा, मागच्या 5-7 वर्षापासून या स्टेनोची तयारी करणारी अनेक मुलं तयारी करत आहेत. खरं तर अशी एखादी परीक्षा आपण जेव्हा रद्द करतो किंवा एखादी पोस्ट जेव्हा रद्द करतो अगोदर सांगितलं पाहिजे, कारण त्याच्यासाठी विशेष प्रशिक्षण घ्यावं लागतं. त्या परीक्षेसाठी स्टेनोचा तो कोर्स आहे तो करावा लागतो, शॉर्ट हँडचा जवळजवळ 4 महिन्याचा तो कोर्स आहे, तो 4 वर्षाचा कोर्स आहे अविनाश सर म्हणतात, तो करावा लागतो. आणि त्याच्यानंतर ती मुलं क्वालिफाय होतात, त्याच्यानंतर परीक्षेची तयारी करा, आणि हे सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप वेळ जातो. आणि अचानक सरकारचा GR येतो की आम्ही परीक्षाच रद्द करतोय. म्हणजे की त्या मुलांनी जो कोर्स केला होता तो फक्त त्या नोकरीसाठीच आणि त्या पदासाठीच केला होता. तर या धोरणाचा विचार झाला पाहिजे, अगोदर तसं कळवलं पाहिजे एखादी तुम्ही रद्द करताय तर. हे तर म्हणजे हे अगदी चुकीचं घडलं या सरकारमध्ये, की अचानक एक पदच कॅन्सल झाले पूर्वसूचना न देता, ज्याचं की स्पेशल क्वालिफिकेशन आहे. स्पेशल क्वालिफिकेशन नसतं तर इतकं काही वाटलं नसतं, पण स्पेशल क्वालिफिकेशन असणारी ही परीक्षा आहे. मला वाटतं आपण विद्यार्थ्यांचा संवादाचा हा जो कार्यक्रम आहे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी आपल्या
संवेदना दादांपर्यंत पोहोचवल्यात. आमच्याकडे बरीचशी निवेदनं आली जे विद्यार्थी इथं हजर नाही. तुम्ही जे प्रश्न मांडले त्याचीही निवेदनं आहेत, आम्ही काही बनवली आहेत, आणि आणखीन धोरणात्मक काही मुद्दे आहेत त्याची निवेदनं आपल्याकडे आहेत, ती दादांच्या माध्यमातून आपण सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. दादा, सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न एमपीएससीच्या बाबतीत मला मांडायचा आहे. अनेक इथे मार्गदर्शक आहेत, माझं चुकत असेल तर ते मला करेक्ट करतील. खरं तर हा मुद्दा चर्चेला या सभागृहातून पुढे जावा अशी माझी अपेक्षा आहे. सगळ्या सरांनी विद्यार्थ्यांनी सुद्धा मला करेक्ट करावं मी चुकत असेल तर. दादा, युपीएससीची तयारी करणारी मुलं ज्यावेळेस यूपीएससीची तयारी करण्याचा निर्णय घेतात तर त्यांच्यासमोर एक टार्गेट आहे की जनरल कॅटेगरीला 6 अटेम्प्ट आहेत, SC किंवा ओबीसीला अटेम्प्ट आहेत, म्हणजे मला 6 वर्ष तयारी करायची आहे, मला 5 वर्ष तयारी करायची आहे. सपोज त्याला भानच राहिलं नाही, तो गुंतत गेला, तर त्याचे अटेम्प्ट संपतात आणि तो त्या प्रक्रियेतून बाहेर पडतो आणि पोटापाण्याच्या दुसऱ्या मार्गाला तो लागतो. दादा, एमपीएससी करण्याची या सभागृहामध्ये कमीत कमी 5 मुलं अशी असतील की जी मागची 15 वर्ष एमपीएससीची तयारी करतायत. माझे 50 विद्यार्थी असे असतील की जी 10 वर्ष तयारी करतायत, 12 वर्ष तयारी करतायत, 15 वर्ष तयारी करतायत. 2011 साली दादा मी 21 वर्षाचा असताना माझ्यासोबत जो विद्यार्थी तयारी करत होता तो आजही अभ्यासिकेमध्ये तयारी करतोय ज्याचं वय 38 वर्ष आहे. आणि असे खूप विद्यार्थी आहेत, सरांना माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे. दादा, याचं कारण असं आहे की युपीएससी मध्ये एक्झिट पॉईंट आहे, तुमचे अटेम्प्ट संपतात युपीएससी मध्ये. एमपीएससी मध्ये एक्झिट पॉईंट नाहीये, एमपीएससी मध्ये अटेम्प्टच नाहीये. म्हणजे राज्यसेवेची तयारी करतोय का, तो ऍट दी एज ऑफ 21 चालू कर आणि जोपर्यंत तुला करायचं आहे तोपर्यंत कर. आणि त्याचं वय दादा 43 वर्ष आहे. 21व्या वर्षी तयारी करणारा विद्यार्थी वयाच्या 43व्या वर्षापर्यंत स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकतो. जेव्हा त्याचं वय 31-32 होतं त्याला कुठलीही नोकरी लागत नाही. पहिली गोष्ट म्हणजे त्याला बायको भेटत नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो ज्यावेळेस गावाकडे जातो त्यावेळेस ना तो शेती करू शकतो कारण त्याने 10 वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केलाय, ना तो कुठला कामधंदा करू शकतो. बरं, त्याचं बॅकग्राऊंड काय दादा, एज्युकेशन. त्याने आर्ट्स केलंय जे आपल्या गावाकडचं आर्ट्स आहे, त्याने कॉमर्स केलंय जे की गावाकडच्या कॉलेजमध्ये केलं. ते कसं होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याने सायन्स गावाकडे केलंय, सगळ्यांना माहिती आहे. त्याला केमिस्ट्रीचं स्पेलिंग त्याच्याकडून चुकणार आहे, सायकोलॉजीचं स्पेलिंग त्याच्याकडून चुकणार आहे. हा विद्यार्थी 10 वर्षानंतर स्किल ओरिएंटेड जॉब त्याला कोणी देत नाही, त्याला क्लर्क ठेवायला दादा कोणीच तयार नाही. इतकी भयानक अवस्था आहे दादा. तुम्ही एखाद्या अभ्यासिकेमधले पुण्यामध्ये जाण, सहज कोणालाही विचारा तुझं वय काय आहे, मुलींना विचारा त्यांचं वय काय. दादा, ही मुलं ज्या अवस्थेत पुण्यामध्ये राहतात त्याचं एकमेव कारण म्हणजे एमपीएससी मध्ये नसलेला एक्झिट पॉईंट. म्हणजे खरं तर किरण माझ्यापाशी आहे, मी किरणनाच पुढे घेणार आहे. दादा, 2016-17 साली काय झालं मी तुम्हाला सांगतो. 2015 साली साई इथे आहे, नितीन मागा आहे, बरीच लोक सगळी त्या आंदोलनातली इथं आहेत. दादा, 2000 हे स्पष्ट बोललं पाहिजे. 2015 साली दादा एकही एमपीएससीची जाहिरात आलीच नाही. 2016 साली सुद्धा एकही एमपीएससीची जाहिरात आली नाही. किरणच्या रूम मधला एक मुलगा एज बार झाला आणि त्याने असं ठरवलं की आता मी काहीतरी बरं वाईट करणार आहे. मग आम्ही असं ठरवलं की आपण सरकारकडे असं म्हणू, तो एज बार झाला म्हणून, की आपण वय वाढवलं पाहिजे. म्हणून एमपीएससी स्टुडंट राईट्स नावाची संघटना आम्ही स्थापन केली. त्याच्या माध्यमातून आम्ही सरकार दरबारी गेलो. 2016 दादा श्रीगोंद्याचीच पोरं होती. सरकार दरबारी गेलो की या मुलांचं, राणी समोर बसलेली, राणी आमच्या खांद्याला खांदा लावून ती सुटली या मायाजालातून. आम्ही सरकार दरबारी गेलो, वय वाढलं पाहिजे कारण 2 वर्ष ऍड आली नव्हती, मुलं एज बार होत आहेत. आणि आणखीन मागण्या होत्या की जाहिरात आली पाहिजे, इतक्या जागा आल्या पाहिजे. पण लोकप्रिय मागणी कोणतेही सरकार मान्य करतं. गिरीश बापट साहेब त्यावेळेस पुण्याचे पालकमंत्री होते, मोठा कार्यक्रम बालगंधर्वला घेतला. रामदास आठवले साहेब होते, गिरीश बापट होते, राजू शेट्टी साहेब होते, सदाभाऊ खोत होते, विनायक मेटे साहेब होते. दुसऱ्या मिनिटाला सरकारने मागणी केली की यस, वय वाढीचा आम्ही निर्णय घेतोय. आम्ही म्हणत होतो 1 वर्ष सवलत द्या, सरकारने सवलत दिली 5 वर्ष. 38 वय गेलं 43 वरती. सरकारने 5 वर्ष वय वाढीची सवलत 1 मिनिटामध्ये आमची जी पहिली मागणी होती ती मान्य केली. 38 वयाचा विद्यार्थी 43 वर्षापर्यंत प्रयत्न करू लागला. पण त्याच्यानंतर मग आमच्या लक्षात आल्यानंतर आम्हीच प्रयत्न केले की एमपीएससी मध्ये लिमिट आणा, म्हणजे अटेम्प्ट आणा की 6च अटेम्प्ट एखादा देऊ शकतो. सरकारने ती मागणी मान्य केली. 1 वर्ष एमपीएससी मध्ये ते लागू पण केलं, विद्यार्थ्यांसाठी दिलं, तुझा हा पहिला अटेम्प्ट आहे, तुझा दुसरा अटेम्प्ट आहे. पण दुसऱ्या वर्षी नक्की काय झालं हे कळलं नाही. एमपीएससीने तो कार्यक्रम बंद केला, लिमिट देण्याचा. आणि म्हणजे मला थोडंसं जर कोणत्याही सरकारच्या विरोधात जर बोलायचं असेल ना तर दादा माझं असं मत आहे, कोणत्याही सरकारला युवक हा विद्यार्थी ठेवण्यात जास्त मजा असते.
म्हणजे त्याला मी बेरोजगार असल्याचं वाटत नाही. म्हणजे माझा तो 38 वर्षाचा मित्र आहे ना दादा, तो काय सांगतो माहितीये का, तो कोण आहे आता, तो म्हणतो मी विद्यार्थी आहे. तो हे नाही सांगत मी बेरोजगार आहे, तो म्हणतो मी विद्यार्थी आहे. आणि मग सरकारांना पण कळतो तू विद्यार्थी आहे ना, तू विद्यार्थीच राह, तू बेरोजगाराच्या लिस्टमध्ये तू येऊ नको, 43 पर्यंत तू विद्यार्थी राह. आणि ह्या सगळ्या जंजाळातून दादा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना एक्झिट पॉईंटची गरज आहे, कारण हे स्किललेस विद्यार्थी आहेत. आपण ज्यांच्या भाषणाची वाट पाहतोय, आपण ज्यांना ऐकण्यासाठी आलोय, आपण ज्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली, मी सांगितलं हा आशा अपेक्षांचा मंच आहे, आपल्या आशा अपेक्षा ज्यांच्याकडून आपल्याला पूर्ण करून घ्यायच्यात. तरुण तडफदार आमदार ज्यांनी आपले प्रश्न सोडवलेत आणि आपले हेही प्रश्न ते सोडवणार आहेत, मी विक्रमदादा पाचपुते यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. धन्यवाद. धन्यवाद. आज या कृतज्ञता सोहळा आणि विद्यार्थ्यांशी जो संवाद ज्यांनी आयोजित केला, खरं तर हा कृतज्ञता सोहळा माझ्यासाठी नसून ह्या त्रिमूर्तीसाठी पाहिजे. मी फक्त निमित्त मात्र आहे. मला चांगलं आठवतंय जुलै महिन्यामध्ये माझ्याकडे निलेश आलो होता, त्याच्या आधी माझी किरणची भेट झालीच होती आणि अविनाश सुद्धा, हे तिघं एकत्र आले आणि यांनी खूप तळमळीने विषय समजून सांगायचा प्रयत्न केला की दादा हे UPSC मध्ये असं होतं आणि MPSC मध्ये झालं तर मुलांना फायदा होईल. आम्हाला माझ्या होते जवळजवळ 15-20 मिनिटं आम्ही चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर एक निवेदन तयार झालं. निवेदन तयार करून मी CM साहेबांना ते निवेदन दिलं आणि ते दिल्यानंतर एकतर माझा स्वभाव असा आहे की जोपर्यंत एखादी गोष्ट पटत नाही तोपर्यंत मी हातात घेत नाही, आणि एकदा हातात घेतली तर ती कडेला जाईपर्यंत मी स्वस्थ बसत नाही किंवा शांत बसत नाही. तर CM साहेबांना निवेदन दिलं, त्यांनी ते निवेदन पाहिलं आणि ठीक आहे म्हणले, चांगली गोष्ट, बाजूला ठेवून दिलं. त्यानंतर परत एकदा मी ऑगस्ट महिन्यामध्ये माझ्या होते 13-14 ऑगस्टच्या दरम्यान त्यांची परत भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर परत तेच निवेदन घेऊन गेलो आणि ते दिल्यानंतर त्याच्या आधी फक्त मी एकच काम केलं, तीच जेवढे त्यांचे PS मंडळी होते, त्यांचे सल्लागार होते, त्यांना सगळ्यांना ब्रीफिंग केलं किंवा हे का गरजेचं आहे. तर त्यांनाही ती संकल्पना आवडली आणि म्हणलं मला काही करून CM साहेबांचे कमीत कमी 2 मिनिटं पाहिजे. तो मी जर पाहिला तर तो सोशल मीडियावरती फोटो आजही उपलब्ध आहे. माझ्या मते निलेश तुम्हीच तो शेअर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळे मंत्री मागे वाट पाहतात आणि मी CM साहेबांना ब्रीफिंग करतोय आणि CM साहेबांना सांगितलं की साहेब हे करणं गरजेचं आहे. त्याला याचे ड्रॉबॅक्स काय आहेत. म्हणलं ड्रॉबॅक्स मला नाही सांगता येणार, मी काही तज्ज्ञ नाही, पण UPSC करतं हे मला माहिती आहे, त्यामुळे UPSCने काहीतरी त्याचा विचार केला असणार आहे, त्यामुळे आपल्याला करायला काही हरकत नाही. त्यांनी पाहिलं, त्यांनी संकल्पना चांगली आहे, ठीक आहे आपण ह्याचा विचार करू. मला वाटलं नव्हतं की एवढ्या पटकन त्याच्यावरती ॲक्शन्स होतील आणि आता माझ्या मते 3 कॅबिनेटच्या आधी हा निपुण सेतूचा निर्णय झाला. आपण प्रतिभा सेतू MPSC मध्ये लागू करा असं आम्ही सांगितलं होतं आणि आता MPSC मध्ये प्रतिभा सेतूच्या ऐवजी फक्त नाव निपुण सेतू झालं. बाकी जवळजवळ जे काही जी संकल्पना UPSCची आहे ती सेम संकल्पना इथे लागू झाली. खरं बोलणं खूप कठीण असतं आणि निलेशजींचे विशेष आभार मानतो की तुम्ही महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्ही तिघांनी मिळून मागेही हाताळला आणि आज माझ्या कानावरती घातला. अनेकदा कळाल्याशिवाय मार्ग काढता येत नाही आणि प्रश्न समजल्यानंतर तो सोडवायचा असेल तर मी एक गोष्ट प्रकर्षाने मला जी काही शिकायला मिळाली, माझे वडील 1980 पासून विधानसभेमध्ये काम करतात, ते आमदार म्हणून होते आणि त्यांच्याच जागेवरती मला नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यांनी फक्त मला एकच गोष्ट सांगितली की तुम्ही प्रश्न कोणता मांडता याच्यापेक्षा कसा मांडता याला खूप महत्त्व आहे. प्रश्न प्रत्येकजण मांडतो पण त्याची मांडणी खूप महत्त्वाची असते. तुमच्या प्रश्नाची ग्रॅव्हिटी पुढच्यांना जर लक्षात आली तर ते प्रश्न सुटतात, नाहीतर असे प्रश्न असंख्य लोक मांडणारे असतात. त्यामुळे सभागृहामध्ये मला जो पनीर आणि अनलॉक चीजचा प्रश्न मांडायची संधी मिळाली तो आपण आता जवळजवळ कडेला घेऊन आलोय. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालंय की राज्य सरकार एखादा निर्णय घेतो आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी केंद्र सरकार करतं. त्यामुळे जर ठरवलं तर ते शक्य आहे. फक्त विनंती एकच आहे की आता अपेक्षा काही माझ्याकडनं तुम्ही खूप जास्त ठेवू नका,
नाही तर जसं तुम्ही प्रेशर खाली आहे तसं मी पण प्रेशर खाली येऊन जाईल. म्हणजे प्रेशर खाली न येता काम केलं पाहिजे. मी तर ज्यावेळेस की तुमच्यासमोर बोलत असताना काय बोललं पाहिजे हा विचार करत होतो. आणि निलेशजींनी ज्यावेळेस त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला वयाचा आणि अपॉर्च्युनिटीजचा, त्यावेळेस मी लहानपणी वाचलेली एक गोष्ट मला आठवली. एकदा ही गोष्ट US मधली आहे, अमेरिकेतली आहे. आणि तिथे साफसफाई करणाऱ्यांना जेनेटर्स म्हणलं जातं. तर एक व्यक्ती एका कंपनीमध्ये एका चर्चमध्ये साफसफाई करत होता. आणि साफसफाई करत असताना त्या चर्चचा प्रीस्ट बदलला. म्हणजे जो कोणी प्रीचर करतो तो प्रीस्ट, तो फादर बदलला. आणि तो प्रीस्ट बदलल्यानंतर नवीन प्रीस्ट आला आणि त्यांनी फतवा काढला की चर्चमध्ये प्रत्येकाला लिहिता वाचता आलं पाहिजे. दुर्दैवाने या जेनेटरला लिहिता वाचता येत नव्हतं. त्याने त्याला बोलवलं की तू अनेक वर्ष झालं इथे काम करतोयस, मी तुला पुढचे 2 वर्षाची सवलत देऊ शकतो. जसं तुम्ही 5 वर्षाची सवलत घेतली, त्यांना तुम्हाला आणखी 2 वर्षाची सवलत देऊ शकतो. तुला लिहायला वाचायला शिकावं लागेल, कारण आम्ही आता निर्णय केला आहे की इथे चर्चमध्ये न लिहिता येणारे, न वाचता येणारी मंडळी काय आम्ही कोणी ठेवणार नाही का आम्हाला, त्यामुळे तुम्हाला लिहिता वाचता आलं पाहिजे. त्याने थोडासा विचार केला आणि तो म्हणला, आता माझं एवढं वय झालंय, मी जवळजवळ 60 ओलांडलेली आहे, त्यामुळे आता मी शिकण्याच्या काही भानगडीत पडणार नाही. तो मी सेवा केली, मी राजीनामा द्यायला तयार आहे. आणि तो त्या दिवशी राजीनामा देतो आणि घरी निघतो. घरी जात असताना तो ठरवतो की थोडं आता नोकरी हातातनं गेलेली आहे, घरच्यांना काय सांगायचं, म्हणून जवळचा रस्ता सोडून थोडा लांबचा रस्ता घेतो. आणि लांबच्या रस्त्याने जात असताना कधी व्यसन न करणारे व्यक्ती, त्याला सिगरेट प्यायची इच्छा होते, तर तो रस्त्याने दुकान शोधायला सुरू करतो. पुढे जातो, कुठेही एक दुकान दिसत नाही. थोडा पुढे जातो, दुकान दिसत नाही. एक ठराविक अंतरावरती गेलं तरी त्याला कोणतं दुकान दिसत नाही. घर जवळ येतं. त्याला असं वाटतं की माझ्यासारख्याला जर आज इथं सिगरेट प्यायची इच्छा झाली, एकही टोबॅको शॉप रस्त्यावर दिसत नाही, तर असे किती जण असतील ह्या रस्त्याने जाणारे ज्यांची इच्छा होत असेल. आणि तो टोबॅको शॉप सुरू करतो. आणि त्या काळात अमेरिकेतलं सगळ्यात मोठी टोबॅको चेनचा तो मालक अवघ्या काही वर्षामध्ये बनतो. आणि तो मालक बनल्यानंतर त्याचा असा सत्कार असतो. सत्कारामध्ये एक बँकर त्याला भेटतो. आणि तो बँकर भेटल्यानंतर तो बँकर त्याला म्हणतो की तुमचं शिक्षण काय झालं. तो म्हणलं मला लिहिता वाचता येत नाही. तर तो बँकर त्याला म्हणजे आवर्जून म्हणतो की साहेब, तुम्हाला लिहिता वाचता येत नाही तरी तुम्ही एवढं मोठं एम्पायर उभं केलं, जर तुम्हाला लिहिता वाचता आलं असतं तर तुम्ही किती मोठं एम्पायर उभं केलं असतं. तो म्हणला मला जर लिहिता वाचता आलं असतं तर मी एवढं मोठं एम्पायर उभं नसतं केलं, मी आजही जेनेटर म्हणून तिथं राहिलो असतो. आयुष्यात तुम्हाला काय व्हायचंय याच्या संधी कायम आपल्याला, म्हणजे मला जे व्हायचंय तेच मला होता येईल असं अजिबात नसतं. पण तुम्ही काय होऊ शकता अशी परिस्थिती तयार होते आणि ती परिस्थिती ओळखता आली पाहिजे. म्हणजे तुम्ही जसे आज अनेकांनी जे प्रश्न मांडले की एक्झिट पॉईंट पाहिजे. एक्झिट पॉईंट सरकार तर देईलच, पण तुम्हालाही एक्झिट कधी करायचं हे कळालं पाहिजे. पुढे जाऊन आपल्याला संधी खूप मिळत असतात. म्हणजे काम कोणतं करायचं याच्यापेक्षा कसं करायचं याला खूप महत्त्व आहे. माझं संपूर्ण शिक्षण पुण्यात झालं, कारण आम्ही किती नाही म्हणलं तर श्रीगोंदा जवळजवळ असा अहमदनगरच्या आणि अलीकडच्या काळात जो अहिल्यानगर झालाय, या अहिल्यानगर जिल्ह्याचा एक म्हणजे काय म्हणणार एक सदर्न मोस्ट स्टेप आहे. आणि आम्हाला पुणे जवळजवळ 85-90 किलोमीटर आहे. आणि नगर शहरात जायचं म्हटलं तर 65 किलोमीटर माझ्या घरापासून आहे. त्यामुळे आमची ओढ ही कायम पुण्याकडेच राहिलेली आहे. त्यामुळे पुण्यात माझं संपूर्ण शिक्षण झालं. त्या शिक्षणाचा मलाही फायदा मिळाला. संधी अनेक येत असतात. तर आमचे एक शिक्षक होते जिथे मी क्लासला जायचो, रानडे सर म्हणून, ते आम्हाला कायम सांगायचे की तुम्हाला आयुष्यात जे व्हायचं ते व्हा. म्हणजे उद्या जर तुम्हाला भंग्याचं काम करायची संधी मिळाली, म्हणजे टॉयलेट साफ करायची जरी संधी मिळाली तरी चालेल, तुम्ही टॉयलेट साफ करणं झालं तरी चालेल, पण एक लक्षात ठेवा, आयुष्यात जे काय व्हायचंय ते 1 नंबरचं A1 झाल्याशिवाय राहिलं नाही पाहिजे. हे आज तुम्ही पहा, BVG सारखा एक ग्रुप आहे, म्हणजे छोटासा ग्रुप होता, पण आज राज्यातच नाही तर देशात साफसफाईचं काम करतो. त्यामुळे कोणतंही काम हे छोटं नसतं. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की मुलं ज्यावेळेस एक्झिट करतात त्यांना प्रश्न पडतो की शेती करायची कशी करायची. कारण काय असतं, आपण एक कुठेतरी डोक्यामध्ये स्वप्न घेतलेलं असतं की आता मला फक्त अधिकारीच व्हायचंय, पण अधिकारी होता आला नाही तर पुढे काय करायचं. त्यामुळे एक ते कुठंतरी भ्रमनिराश होण्यापेक्षा आपण काम करत राहिलं पाहिजे. मी राजकारणात येईल असं मला वाटलं नव्हतं. मला 2014च्या लोकसभेची तयारी करायला सांगितली होती आणि त्यानंतर मी राजकारण सोडून दिलं होतं. ही अचानक मला संधी मिळाली, पण माझ्या डोक्यामध्ये जे वाक्य करलं होतं की ज्या क्षेत्रात जायचं त्या क्षेत्रात जा, पण त्या क्षेत्रामध्ये तुम्ही 1 नंबर झाल्याशिवाय राहायचं नाही, ते तत्व धरून मी काम करत राहिलो. माझीही तुम्हाला विनंती आहे
की तुमचे जे काही तुम्ही प्रश्न मांडलेत, अनेक प्रश्न आहेत, काही प्रश्न रिपीटेड आहेत, काही प्रश्न वेगळे आहेत, काही प्रश्न महत्त्वाचे सुद्धा आहेत. मी नक्कीच ह्या प्रश्नांना वाचा फोडायचं काम करेल. शेवटी यश येईल नाही येईल तो तुमचा आमच्या सगळ्यांचा नशिबाचा भाग आहे, पण प्रयत्न करणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य असलं पाहिजे. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून म्हणजे जसं मगाशी निलेश म्हणालात की की दादांनी तुम्ही हे प्रश्न मांडले की मतदारसंघाचे नव्हते, म्हणजे तुम्ही कोणीतरी किरणने सांगितलं मतदारसंघाचे नव्हते, याच्यापेक्षा मतदारसंघाचीच लोक घेऊन आली होते. त्यामुळे थोडासा प्रश्नाविषयी जेव्हा तिथे मला काय म्हणणार आपुलकी होती. पण याच्यापेक्षा ज्यावेळेस मी पनीर आणि चीज अॅनालॉगचा प्रश्न मांडला त्यावेळेस मला एका आमदारांनी विचारलं होतं, अरे तू मांडतोय खरा, तुझी काही डेअरी बेरी आहे का? म्हटलं माझी डेअरी नाही. मग म्हटलं तुझा स्वार्थ काय या प्रश्नाचा, हे तू एवढं तळमळीने मांडतो, ह्याचा उपयोग काय सगळ्याचा? म्हटलं हा सगळ्यात महत्त्वाचा जनहिताचा विषय आहे, जनतेच्या आरोग्याचा आहे. आणि माझा वैयक्तिक स्वार्थ असा आहे की माझ्या श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघामध्ये रोजचं 5.5 ते 6 लाख लिटर हे दुधाचं कलेक्शन आहे. जर ह्या प्रश्नाला वाचा फुटली, जर योग्य गोष्ट योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचली तर त्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल. त्यामुळे आपण कोणता प्रश्न, मी जर तिथं म्हणालो की शेतकऱ्यांना दुधाला पैसे वाढून मिळाले पाहिजे, तर कोणी आमचं ऐकणार नाही. पण तिथं जर म्हणलं की दुधापासून बनणारे बाय प्रोडक्ट्स हे दुधापासून बनत नाहीयेत, हे जर खरं सिद्ध करू शकलो तर नक्कीच त्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल. त्यामुळे जसं मगाशी म्हणलं, प्रश्न कोणता मांडतो याच्यापेक्षा कशा पद्धतीने मांडतो याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे मला प्रश्न दिलेत त्याची निवेदनं द्या, ती कशा पद्धतीने मांडायची ही आमची जबाबदारी आहे. फक्त यश किती येईल तुम्ही डायरेक्ट म्हणजे माझ्या खांद्यावर सगळं ओझं टाकून दिलं असं करू नका. त्याला सगळ्यांना हातभार लावा लागणार आहे. कारण आम्ही हा विचार करत नाही की प्रश्न कोणाच्या हातून सुटला, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सुटला की नाही हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असला पाहिजे. प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न झाले पाहिजेत. परत एकदा जरी तुम्ही आज माझा सत्कार केला असेल, सत्काराचा मी खरंच ऋणी आहे, आभारी आहे. पण या संपूर्ण सत्काराचा हकदार मी नसून ही तिघं आहेत. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण या तिघांचं सहर्ष स्वागत करूयात. आपण सर्वजण उपस्थित राहिलात, माझा जो काही मान सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. दादांनी आपल्याला 100% खात्री आहे की दादांनी जे आश्वस्त केले दादा ते विषय मार्गी लावणारच आहेत. आणि ते मार्गी लावण्यासाठी किरण असेल, मी असेल, अविनाश असेल, आम्ही 100% दादांकडे फॉलोअप घेणार आहेत. वेळोवेळी दादांची भेट घेणार आहेत, मंत्रालयीन पातळीवर त्याचा फॉलोअप घेणार आहेत. जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याची निवेदनं आपल्याकडे आहेत, त्या माध्यमातून आपण हे प्रश्न सोडवणार आहेत. दादा दुसरं सांगायची गोष्ट अशी की तुमचा सत्कार करायचा आहे आणि तुम्ही इथे येणार आहात, तुमच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. असं जेव्हा इतरांना कळलं, इतर अकॅडमींना कळलं, इतर विद्यार्थ्यांना कळलं, अनेकांनी अशी इच्छा व्यक्त केली की आम्हालाही दादांचा सन्मान करायचा आहे, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची. तर असे काही संस्था चालक आणि विद्यार्थी आपल्यामध्ये आहेत की ज्यांना आपल्याला सन्मानित करायचं आहे. मी त्यांना स्टेजवरती आमंत्रित करतो आणि आपण दादांना सन्मानित करूयात. मी सुरुवात करतो. आपल्यामध्ये स्टेप अप अकॅडमी आहे आणि दिलीप खाटेकर आहेत आपल्यामध्ये स्टेप अप अकॅडमीचे, सन्मान करावा. स्टेप अप अकॅडमीची सगळी टीम इथे आहे आणि दिलीप खाटेकर सर. कोणाचं राहिलंय का परत?
खरं तर त्यांनी सुद्धा काहीतरी प्रश्न मांडायला हवा होता त्यांच्या शैलीमध्ये, जीवन सरांनी. नितीन आंधळे सर आपल्यामध्ये आहेत. नितीन सर सातत्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी झडतायत. अशोक आवांदकर सर फिनिक्स अकॅडमीचे आहेत. युथ बुक सेंटरचे विष्णू इंगळे आहेत. प्रवीण सर आपल्यामध्ये आहेत. ही सगळी लोक जी विद्यार्थ्यांसाठी सातत्याने काम करतायत ती आपल्यामध्ये आहेत. या कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून हे सगळे प्रयत्न करतायत. माने साहेब आपल्यामध्ये आहेत. या सगळ्या लोकांचे खरं तर धन्यवाद द्यायचे, पण तो धन्यवादाचा, तो आभाराचा जो कार्यक्रम आहे तो सगळा आपले मित्र जे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत, अविनाश शितोळे सर, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावेत. अविनाश शितोळे सर. ज्या गोष्टीमुळे आपण आज कृतज्ञता सोहळा आणि विद्यार्थी संवाद आयोजित केला तो म्हणजे मुद्दा जो होता, जो प्रतिभा सेतूच्या धर्तीवरती निपुण सेतू योजना ही लागू करायची होती. तर आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा साहेबांकडे गेलो आणि तो मुद्दा सरांनी ज्या पोटतिडकीने ऐकून घेतला त्यातच आम्हाला थोडं 50% कॉन्फिडन्स आलता की हा मुद्दा यशस्वी होणार आहे. आणि तिथून मग आम्ही पण थोडं पाठपुराव्याला त्यांच्यावर सोडून दिलता पाठपुरावा की होतंय की नाही. नंतर आम्हाला शंका निर्माण व्हायला लागली होती, पण ज्यावेळेस साहेबांनी सांगितलं की मी परत वेळ घेतली आणि तो मुद्दा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. तर जो पोलीस भरतीचा मुद्दा आहे सर, तो त्याच्यामध्ये लागू व्हावा, ज्यामुळे MIDC किंवा महामंडळातील मुलं आहेत त्यांना सुद्धा तो फायदा होईल. आणि जे मुद्दे आपण जे कलेक्ट केलेले आहेत त्याची जी निवेदनं आहेत ती साहेबांपर्यंत आपण पोहोचवणार आहोत. आणि तो मुद्दे सोडवण्यासाठी सगळी टीम आणि साहेब आपल्याला प्रयत्न करणार आहेत. तर जो हा कार्यक्रम पूर्ण ज्यांच्यामुळं हा आयोजित करण्याची वेळ आली ते पाचपुते साहेबांचे प्रथमतः खूप खूप आभार. आणि दुसरं म्हणजे की जे सन्मानार्थी आहेत आपले 3, त्याच्यामध्ये लोकसेवा अकॅडमी आहे, इग्नाइट अकॅडमी आहे आणि स्टुडंट हेल्पिंग हँड जे आहे संस्था, कुलदीप आंबेकर, त्यांनी सुद्धा जे अविरत हे कार्य सुरू केले त्यांचे सुद्धा खूप आभार की त्यांनी आमच्या वेळेस वेळ दिला आणि पूर्ण टीम इथं उपस्थित राहिली. त्याच्यानंतर बाकीच्या ज्या अकॅडमी आहेत, बऱ्याच अकॅडमी आहेत, परंतु मी नावोल्लेख घेत नाही कारण सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहेत. काही लोक इथं हजर आहेत, काही लोक हजर नाहीत. तर सर्वच स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील जेवढ्या अकॅडमी आहेत त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी खूप मदत केलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा की स्पर्धा परीक्षा क्षेत्राच्या व्यतिरिक्त सुद्धा काही असे लोक आहेत की ज्यांना स्पर्धा परीक्षेच्या मुलांविषयी तळमळ आहे, त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाला हातभार लावलेला आहे, तर त्यांचे सुद्धा आभार. त्याच्यानंतर आपल्या समोर जे पोलीस भरतीचे विद्यार्थी आहेत, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत, त्यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानतो. त्याच्यानंतर ज्या साकार मीडियाचे अंकुश दवणे आहेत, त्यांनी हे सगळं नियोजन केलं की जे आपल्या YouTube चॅनल वास्तव कट्टावरती हे दाखवण्यात येणार आहे, परत प्रसारित करण्यात येणार आहे, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्याच्यानंतर शरद गायके सर आणि दीप्ती नायर यांचे सुद्धा खूप आभार की छानपैकी दीप्ती मॅडमनी सन्मानपत्र आपल्याला वाचून दाखवलेले आहेत, त्यांचे सुद्धा खूप आभार. आणि बॅक स्टेजला गायके सरांनी खूप छान काम केलेलं आहे. आमचे मित्र गायके सर जे इंग्लिशचे मास्तर म्हणतो आम्ही त्यांना, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्याच्यानंतर जे बाहेर जे मार्केटिंग करत होतो आम्ही, त्याच्यामध्ये एक मयूर म्हणून एक मुलगा आहे, त्यांनी 24 तासामध्ये सगळे बॅनर पोस्टर सगळे लावले आणि हे पोहोचवण्याचं काम केलं हा कार्यक्रम, त्याचे सुद्धा खूप खूप आभार. आणि शेवटी आमच्या तिघांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळेजण उपस्थित राहिलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली, तर सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे सुद्धा खूप खूप आभार. उत्तम लेखक आहे हे कसं, म्हणजे संकलक कसे आहेत, काहीच सोडलं. धन्यवाद दादा. आपण थांबूयात. धन्यवाद.